नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MJवर्स पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. तर आपल्या पॉडकास्टमध्ये आजचे गेस्ट आहेत अभिलाष भाई, रावडे भाई, शशी भाई. तर अभिलाष, तुम्हाला कसं वाटतंय आपल्या पॉडकास्टवरती येऊन? येस, खूप एक्साइटेड आहे आणि फर्स्ट टाइम करत आहे पॉडकास्ट, सो लेट्स सी हाऊ इट गोज. आणि रावडी भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला पॉडकास्टवरती पुन्हा एकदा येऊन? सर्वात सर्वात पहिला तर मी तुला थँक्यू बोलेन मला परत एकदा इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी खूप 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 एक्साइटेड आहे आपल्या दोन मित्रांशी बोलायला सुद्धा. एक नवीन पद्धत आणि एक नवीन आपल्याला कळेल. येस. आणि शशी भाऊ, जे आपण नट फॅन फेम, बोला कसं वाटतंय तुम्हाला? येस, आफ्टर अ लॉंग टाइम. सर्वात आधी तर MJला थँक्यू, त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि त्याचं त्याचं खरंच खूप मोठं थँक्यू की त्यांनी हे इनिशिएट घेतलं की असा मराठीत पॉडकास्ट सुरू करायचा जिथे सगळे नर्ड्स लोक येऊन गप्पा करतील मूवीज बद्दल, सुपर हिरो जॉनर बद्दल, सगळ्या नर्ड्स रिलेटेड सगळ्या गोष्टींबद्दल. तर त्यासाठी MJचं सगळ्यात थँक्यू. आणि आता गप्पा करायला तर सगळ्यांनाच आवडतात, तर एक्साइटेड आहे. चलिए शुरू करते. तर तो चलिए करते. तर आपला पहिला टॉपिक आहे लाईक डेडपूल आणि वुल्व्हरीन हा मूवी आता लवकरच येणार आहे जुलैमध्ये. तर त्याची काय एक्साइटमेंट आहे? काही थेरीज आहेत का तुमच्याकडून? थेरीज बघ, मला मल्टिवर्स ऑफ मॅडनेस म्हणजे मी खूप त्या टायमाला हाईप केलं होतं, अरे हे बघायला दिसेन, ते बघायला दिसेन, रूमर्स अँड नॉट. म्हणजे जेव्हा पिक्चर बघितला ना तेव्हा भलतंच काहीतरी मिळालं. सो मी आतापासून म्हणजे त्यानंतर मी मनाच्या मनोरे लावणे बंद केले की भाई जसा पिक्चर येईल तसा जाऊन बघा, तेव्हा एक्साइट होऊन जाईल किंवा नाही का सरप्राईज होऊन जाईल. एक्साइटेड खूप आहे. तेवढा पॉइंट सोडून दे. मला स्टोरी पण नाही माहिती काही, काही आहे बिकॉज नाही टीजर मध्ये काही दाखवत नाही, नुसतं गो विथ द फ्लोट. येस येस. सो सुपर एक्साइटेड. मला हिंट पण नाही की बाबा हे होणार आहे. सो वॉच. चांगलं. होप ते सेम डे मध्ये सगळीकडे रिलीज करतील हा मूवी. तेच केला तर मग झालं स्पॉइलर्स. रावडी भाऊ, काय वाटतं तुम्हाला डेडपूल 3 बद्दल? सुपर डुपर एक्साइटेड आहे मी सुद्धा. जसा अभिलाष बोलला की तो सुद्धा एक्साइटेड आहे पिक्चर साठी. आणि ईच अँड एव्हरी मार्वल फॅन्स मला तरी असं वाटतं की आता वाट बघतोय त्या पिक्चर, बिकॉज टीजरनी तर खूप हवा केली आहे. बरोबर. आणि खूप एक्साइटमेंट अनाउन्समेंट केल्यावरती सगळे फॅन्स खूप खुश झाले. त्याच्यामुळे त्या टीजरची पण आपण वाट बघतो. टीजर आला तर टीजरमुळे पण खूप हाईप लागलेली आहे. आणि काय सांगू शकत नाही खरोखर. मला तर असं वाटतं की कधी येतोय आणि मी कधी थिएटरमध्ये एक्सपिरियन्स घेतोय त्या पिक्चरचा. शशी भाऊ काय? म्हणून मी तर खरं त्या बाई रायन रेनॉल्ड्सला काय स्वप्न पडलं असेल किंवा काय आपल्या लोकांसाठीचं काय त्याची पुण्य त्याला लाभो की त्यांनी फर्स्ट पार्ट काढला. त्या फर्स्ट पार्ट तेव्हा जर त्यांनी हार मानली असती ना की आपल्याला बजेट कमी भेटतंय, आपल्याला सपोर्ट कमी होतोय, तर आपल्याला जे आता ठीक आहे जसं अभिलाष बोलला की थोडं एक्साइटमेंट आहे, बट आपल्या तेवढ्या त्या मल्टिवर्स ऑफ मॅडनेसच्या लेवलचं तसं एवढी हाईप करायची नाही की नंतर ते मग खूप वाईट वाटतं. पण एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट काय आहे की आपल्याला ते वोल्व्हरीन आणि त्यांचं तो ब्रोमान्स बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी तर खूप, कारण तो डेडपूल सगळ्यांना खातो, कोणी समोर येऊ देतं. तर तो ह्यू जॅकमॅन सोबत राडे घालणार आहे, तेवढं तर आहे. येस येस. आणि ऍक्च्युली इनिशिएटिव्हची बात आहे भाई. पहिली बात ऍटलीस्ट स्टॅन भाऊने इनिशिएटिव्ह घेतला तरी. येस. हो ना. आणि फर्स्ट R-rated मार्वल मूवी असणार आहे, तर मग तसं ते बघायला बजेल की मार्वेल कसं स्टँड घेतंय नाही का R-rated वर. कारण ट्रेलर मध्ये तर दिसतंय की ठीक आहे थोडं एक साइड झुकतंय मार्वेल R-ratedच्या बाजूने. आणि होप करू की फ्युचर मध्ये दिसेल आपल्याला, कारण इको मध्ये दिसलं थोड्याफार प्रमाणात. आणि जर त्यांना जर दिसलं ना डेडपूल कडून होतंय, तर ते मला अपेक्षित आहे की थोडं त्यांनी आहे ना डिझनीची चादर थोडी कमी करावी. थोडं पाय बाहेर आले तरी चालू दे, आम्ही बघायला तयार आहे. नाही भाई,
आर रेटेड असेल ना, डेअर डेव्हिल मे बी असेल आणि पुढे येऊन तो ब्लेड मूवी पण असणार आहे आर रेटेड. मून नाईटचा पण हो, सेकंड हो. पार्ट आला, Movie असणार. जॅक लोकली भाऊ आला तर. येस येस. पहिले तर खूप Option तोडजोड नाही केला त्यांना. होता. हा, ऑप्शन नाही त्यांना, कारण खूप कॅरेक्टर कसं दाखवणार ना तुम्ही. स्ट्रीट लेवल जरी त्यांना स्पायडरमॅन मध्ये दाखवायचं झालं तरी स्ट्रीट लेवल मध्ये उलट ते बॉक्सिंग, ते आपण ते UFC म्हणतात ना त्याला, UFC Yes, बॉक्सिंग yes. काहीतरी. हा. हो. तर हा. तशी फाईट जरी दाखवली तर त्यांना रक्त तर दाखवाच लागणार ना. मग तुम्ही किती किती Yes, बरोबर. टोन डाऊन करणार त्याला. ते अनरिअलिस्टिक मग त्यांना वाटतं थोडं उगाच. हा, मग ते तसं करावंच लागेल त्यांना. आणि होप सो त्या डेडपूल मानाने कडून तरी पण असं- ऍक्च्युली हम्म. त्या मानाने तरी ऍक्च्युली ना मार्वल मध्ये खूप बदल झालेला आहे. जर तुम्ही हो मी ऍक्च्युली बोललो पण असेल या गोष्टीवरती की अव्हेंजर्स मध्ये तुम्ही सीन बघितला असाल की लोकी कसा मारताना दाखवले, पण तो सीन आपल्याला दाखवला गेला नाही. हम्म. आणि तेच एको मध्ये दाखवलं गेलं आपल्याला, रक्त रक्त त्या टाईप मध्ये. एक होतं भाई, सॅल्यूट आहे भाई, तो आपण- इतका मस्त म्हणजे हम्म. काही पण फेल गेलं नाही असं वाटतंय. पूर्णपणे सिरीज आहे ती. कुठे पण बरोबर. बोरिंग नाही वाटलं स्टोरी आपल्याला. स्टोरी खूप मिड आहे, खूप हम्म. मिड आहे ती, एवढं काही हे नाही, बट Yes. छान आहे. बघण्याच्या लायकीचं तर आहे. इतर जे शो आले हो, वन टाइम त्याच्यापेक्षा वॉच तरी करू शकतो. तेच ना. जे चालतंय, काहीतरी तिची स्टोरी चालू आहे, काहीतरी बॅक धरून असं काहीतरी सुरू आहे. काही ते पण Miss CR Marvel- पेक्षा extend आहे. बस. कॅप्टन मार्वेलचा तो मूवी आला, ते त्याच्यापेक्षा त्यांनी अजून खर्च केला असता त्या इको मध्येच, थोडं बजेट अजून केलं असतं, हम्म. चाललं असतं. येस, बट लाईक आपलं एक चांगलं की इकोमुळे एक नवीन सुपर हिरो आपल्याला बघायला भेटली मार्वेलमध्ये असं. हा, बरोबर. कारण मला वाटत लाईक पहिले इंट्रोड्यूस केली ना हॉकायमध्ये, मला वाटलं की यार हा. हिला हिचं पुढे कॅरी फॉरवर्ड नाही करणार ते कॅरेक्टरला, बट या चांगलं गेलं. कोणी मी अजून कुठल्या युट्यूबरला किंवा कुठल्या पोस्ट मध्ये बघितलं नाही यार, ती डेअर डेव्हिलची आणि तिची फाईट होती ना, ती भारी होती. म्हणजे जास्त Yes, टाइम yes. नव्हते ते दोघं, पण त्या दोघांची फाईट मस्त One- होती. म्हणजे one shot ते हम्म. आणि हा, कोरिओग्राफी छान होती त्या हो. दोघांची. म्हणजे ती फाईटची कोरिओग्राफी छान होती. BTS आवडलं मला. दाखवली बघ त्यांनी बिहाइंड द सीन, किती भारी केलं हो होतं हो त्यांनी. हो, मस्त केलं ते, छान दाखव. मला वाटलं होतं की तो 3-4 एपिसोडला येईल. त्यांनी पहिल्याच एपिसोड मध्ये म्हटले खुश व्हा. चांगले पण चांगले पहिल्या एपिसोड मध्ये दिसली. खुश बरोबर. करून टाकलं त्यांनी. रिटेन्शन की आणि सूट नवीन सूट पण मस्त दिसतोय. हा ठीक आहे, आपण चांगलं आहे. डेअर डेव्हिलवर बोलू थोडं पुढे. आता हम्म. डेडपूल वर फोकस करू. थेरीज बद्दल Yes. हा, सांग. थेरीज काय लाईक काय आहे थेरीज, पुढे काय होणार आहे असं वाटतं? मे बी आय गेस डेडपूल नंतर ना मार्वलचं सिनेमॅटिक युनिव्हर्स आय गेस चेंज होईल. बिकॉज कॉंग डायनेस्टी त्यांचं नाही करणार आहे. हा डेडपूल काहीतरी किडे करणार आणि सगळं अर्थ कोलाइड होणार. म्हणजे मस्त. कोलाइड नाही, एक्झॅक्ट मिक्स होणार. हा, रावडी भाऊ काय म्हणतात? त्याचं काहीतरी झलक बरोबर. दाखवते पोस्ट हा. एडिट सीन मध्ये की ह्याच्या अशा बिहेवियर मुळे ना टाइमलाईनची वाट लावणार हा, आणि सगळे म्युटन्स वगैरे मार्वल युनिव्हर्स मध्ये येतील असं मला वाटतं. तेच. कारण की आपण मिस मला मार्वल तर- मध्ये झलक बघितली बेस्टची. बरोबर. येस येस. मला तर असं वाटतं की आहे So- ना, आता म्हणजे ज्या पद्धतीत आपल्याला मार्वेल दाखवलं गेलंय, तर कदाचित त्या गोष्टी चेंज करायसाठी तरी डेडपूल काढला असावा. हो हो हो. डेडपूल 3 पिक्चर येणार असावा. सो कदाचित त्या पिक्चरमुळे तरी मार्वलची टोन चेंज होईल. तर ते मी मोबाईल ऍक्च्युली हीच रिफ्रेश गोष्ट expect करण्यासारखं करतो त्याच्याकडनं. रिबूट केला मोबाईल असं हो, टाईप. कारण की ते ट्रेलर मध्ये पण गरज आहे मार्वेलला. बोलले की मी मार्वेल जिजीस आहे. मार्वलला गरज आहे. हो, तर त्याच्यामुळे जर त्या लोकांनी त्या पद्धतीत दाखवून दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. मार्वलचं फ्युचर पण जरा खूप चांगलं होईल बरोबर. आणि लोक फॅन्स अजून एक्साइटेड पण होतील थिएटरमध्ये यायला पण, आणि पहिल्यासारखंच होईल सगळं. येस येस हा, राईट. आणि शशी भाऊ काय म्हणता तू, काय वाटतं थेरीज? थेरीज तर तसं अपेक्षा भंग नाही करायचा आहे, कारण खूप त्रास होतो नंतर. तेच. पण कसं आहे, आपण आता बोलूच आपण. मला पण एक क्वेश्चन करायचंच आहे, तिघांना करायचं आहे स्पेशली. असं नाही की MJ ला पण करणार मी हा. पुढे. हा हा हा. पण कसं आहे, मी एका चॅनलवर बघितलेली थेरी की असं असू शकतं की न्यू रॉकस्टार, लास्ट टाइम पण बोललो होतो की न्यू रॉकस्टार म्हणून चॅनल आहे,
त्याला फॉलो करा, चांगला करतो तो व्हिडिओ. तर त्यांनी एक थेरी मांडलेली की असं असू शकतं की जसं आता लोकी 2 जिथे संपलाय त्याच्या एंडला एक आपण मोरबियसच्या तोंडून एक वाक्य बघितलं की आता TVA कँग व्हेरियंट्सला थांबवतोय फक्त. म्हणजे ते आता न्यू युनिव्हर्स क्रिएट होतोय त्याला अडवत नाही, ते फक्त त्यांचं काम हे की कँगला अडवायचं हे काम आहे त्यांचं TVA-चं. तर 2 मिनिटाचा आपण सोडून देऊ की बाबा कँग डायनेस्टी हा प्रोजेक्ट मार्वेलनी थांबवलाय. बट असं पण होऊ शकतं ना की मार्वेल असं पण टेक घेईल की कँग डायनेस्टी येणारच नाही पुढे, कारण आता लोकी ते काम करतोय त्याच्या TVA नुसार. म्हणून आपल्याला आता इथून पुढे कधीच कँग दिसणार नाही, म्हणजे जेव्हा मार्वेल रिकास्ट करेल तोपर्यंत. पण ह्याच्यात काय होतंय की अल्टरनेट टाइमलाईन मध्ये कुठेतरी ती कँगची पण टाइमलाईन येते ना, बट लोकीची टाइमलाईन त्याला ओव्हरलॅप करते कारण TVA वाले येतात. तर त्यांनी काय थेरी टाकली की जिथे डेडपूलचा वीक खाली पडला ना, तो समोरून ओढतो, तर त्याचं म्हणणं आहे की एक TVA चांगली आहे आणि एक TVA वाईट आहे, म्हणजे ती कँग वाली TVA. म्हणून पुढे ट्रेलर मध्ये आपण बघतो की डेडपूल त्या TVA वाल्यांना पण मारतोय. बरोबर. स्नोच्या एरियामध्ये आहे ना. निगेटिव्ह झोन काही टाइप आहे. असू शकतं, म्हणजे एखादं निगेटिव्ह TVA पण असेल जी कँग साठी काम करते, आणि एक चांगली आपली आपण रेग्युलर वाली तर जी आहे आता लोकीवाली ती TVA वेगळी. त्यांनी अशी थेरी मांडली की 2 TVA असतील आणि त्याच्यातल्या एका TVला मग डेडपूल संपवेल आणि तो परत बॅलन्स करेल, नाही का, की असं व्यवस्थित करून असं काहीतरी त्यांनी थेरी मांडली. म्हणजे ती ऍक्च्युली भारी वाटतंय, पण काय सांगायचं आता, बिचारे ते मार्वेलच्या डोक्यात एवढं डीप नसेल, पण मला आवडली थेरी त्यांनी सांगितली ना की 2 TV. आणि ते थोडं लॉजिकली वाटतं पण, कारण तो डेडपूल TVच्या लोकांसोबत फाईट पण करतोय, मारतोय, लिटरली फाईट नाही करतोय, मारतोय त्यांना. आणि इव्हन तो व्हॉइड मध्ये पण गेलाय, व्हॉइड मध्ये पण दिसतोय तो. बरोबर. आणि ते खूप असं म्हणतात की लाईक मार्वेलनी सेकंड वाला सीन आहे एज ऑफ अल्ट्रॉन वाला. त्याच्यात दोघा तिघांनी ते हे पण ते चितोरीचं ते मोठा तो ड्रॅगन टाइप, काय ते त्याचं नाव, चितोरीच आहे ना. अरे चितोरी ते हे झाले रे, ते एलियन झाले, पण त्यांचं नाही का असं ते मोठं ड्रॅगन सारखं, नाव विसरलो मी त्याचं. त्याचं ते व्हॉइड मध्ये पडलेलं दिसतंय आणि त्याच्या बाजूला शिल्डचं पण ते हेलिकॅरियर दिसतंय. ते व्हॉइड मधला सीन असू शकतो. पण डेडपूल व्हॉइड मध्ये कसा गेला असेल ते भारी, म्हणजे तो सीन बघायला भारी असेल की भाई हा. आणि मी कोणाचं तरी ऐकलं होतं की त्याला पण ते काय बोलतात त्याला, ब्रून लोकीला कसं केलं होतं. हा, ग्रून केलं. हा, प्रून नसेल केलं, तो गेला असेल, त्याने स्वतःहून प्रून केलं असेल लोकी सारखं. हा, त्यांनी तसं पण असू शकतं, स्वतःहून पण केलं असेल काहीतरी असेल. बरोबर. आणि जसा की शशांक बोलला की म्हणजे त्याने ती थेअरी सांगितली तर ती पटते थेअरी, पण कसं असू शकतं माहिती त्याच्यामध्ये, म्हणजे मार्वलनी मस्त खेळ खेळायला इकडे आपल्या दाखवायला, म्हणजे एकदम बोलतात ना सेफ गेम. आता कदाचित त्या लोकांना माहिती पडलं असणार लोकी सीझन 2 मध्येच की म्हणजे ह्याच्या जॉनथन मेजर्स वरती केसेस चालू आहेत. ओके, त्याच्यामुळे त्या लोकांनी असा खेळ खेळला असणार की म्हणजे आता म्हणजे ह्याच्याकडनं काय कळतंय का बघूया आपल्याला. आणि एंडिंग पण त्या लोकांनी एकदम सेफ गेम सारखीच ठेवली की म्हणजे कधी पण चेंज करता येईल काही गोष्टी. तर आपल्याला त्या पद्धतीत ते दिसून येत आहे डेडपूलच्या टीजर वरनं पण. असं आता शशांक बोलला ना की बॅड TV आणि गुड TV दाखवली जाणार आपल्याला. तर कदाचित मला तरी असं वाटतं की कँगची युनिव्हर्सच संपणार आहे बिकॉज ऑफ कँग डिनॅस्टी कॅन्सलेशन. ओके, बरोबर. मला पण आता ऍक्च्युली ते तसंच वाटतं की हे लोक आहेत ना, म्हणजे युनिव्हर्स तर कोलॅप्स करतीलच डेडपूलचा यूज करून, बट असं पण होऊ शकतं कारण ह्याची त्यांनी जॉनथन मेजर्सनी आता एंडला तो कांड केलाय, बरोबर. म्हणजे डेडपूलचं तसं बघितलं तर झालं होतं शूटिंग झालं होतं. तर असं होऊ शकतं की त्यांनी वेळेवर प्लॅन, कारण न्यूज तर आल्या नाहीत अजून तसं काही केलंय झालंय म्हणून, बट असं झालं तर भारी होईल की त्यांनी तो कँगवाला आहे ना डेडपूल करूनच तो कँगचा तो पार्टच तिथे त्यांनी थांबवला, नाही का, की हा इथेच संपलं कँग डेडपूलच्या दाखवण्यामध्ये. असं होऊ शकतं. गोष्टी दाखवण्यामध्ये
किंवा डेडपूल मुळेच मग ते, पण ते खूप हे वाटतं, क्रिपी वाटतं, म्हणजे असं थोडं कार्टुनिश होईल. पण डेडपूल मुळे मग सिक्रेट वॉर्स तयार झालं. बट डेडपूल मुळे नको दाखवायला, त्यांनी काहीतरी खूप मोठं रिझन दाखवावं सिक्रेट वॉरच्या मागे. मी तर म्हणतो तसं नका करू. एवढ्या रिझन त्या खोट्या बाबा, त्यांनी काहीतरी एकदम चांगलं दाखवा, खरं सांगतो. हा, नाही तर इन्फिनिटी वॉर सारखं करावं तेच सरळ, ना. की ट्रेलर मध्ये एक आणि मूवी मध्ये ते नाहीच, चौथंच काहीतरी दिसतंय आपल्याला. पाहिजे तसं. होल मार्वलच्या मेकर्सना ती गोष्ट इझी झाली आता, की म्हणजे आता ती लोक चांगलं दाखवू पण शकतात आणि नाही दाखवू पण शकतात, बरोबर. म्हणजे चुटकीमध्ये. Correct. कारण की एंडिंग पण आपल्याला त्या पद्धतीत तशीच दाखवली ना त्या लोकांनी. लोकीची पण एंडिंग बोलाल तर, आणि डेडपूलच्या टीजर बद्दल पण बोलाल तर हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की हे लोकांना हा खेळ इझी पडला. येस, बरोबर. त्याचं टेन्शन त्यांनी हेड घेऊ शकत नाही ती लोक. बरं, मी सॉरी, मी एक क्वेश्चन करतो, तिघांना करतो. तो जो आपल्याला व्हाईट सूट मध्ये दिसला, तो कुठला, तो व्हेरियंट असेल का ह्यूज जॅकमॅनच असेल ऍज वोल्वरिन? डॅनियल रॅडक्लिफ व्हेरियंट असं माझ्या दुसरं कुठलं म्हणजे कॅरेक्टर? माझ्या गेसेस की डॅनियल रॅडक्लिफ येतो. येस, शोल्डर ल्यूक जॅकमॅन आहे. असू पण शकतो. माझी पण इच्छा आहे डॅनियल रॅडक्लिफ असावी, आणि त्यांनी आहे ना शेवटपर्यंत थोडा पण आपल्याला एक पण चान्स पण त्यांनी असं दाखवावं नाही की हा डॅनियल रॅडक्लिफ आहे, डायरेक्ट मूवी मध्ये. मजा येईल. तसं दाखवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे गाईज की डॅनियल रॅडक्लिफची रुमर्स कधीपासून येते? खूप डेडपूलचं अस्तित्व पण नव्हतं तेव्हा. नाही, म्हणजे लोगनच्या मिड पासून येते आहे. मतलब 3 तेच तर लोगनच्या मिड पासून लास्ट येते. मूवी, लास्ट मूवी म्हणत होते ना सगळे तसं ह्यूज जॅकमॅन. आणि अजून अजून एक आहे की डॅरन एगर्टन पण शकतो, आपल्या किंग्समॅन वाला एक्झी. त्याचे पण चान्सेस जास्त आहे. किंवा आपला टॉम हार्डी, तो पण चालू होता, काहीच बोलू शकत नाही. टॉम हार्डी नाही सूट होणार. त्याच्या शोल्डर खूप ब्रॉड आहेत रे, हे जे शोल्डर ना ह्याच्यासारखं डॅनियल टॉम हार्डीचं तसं नाही, तसं फिजिक्स तसं नाही आहे, तो तब्येत वाला आहे, पण तसं उभा बल्की येतो. बल्की असं शोल्डर बल्की येतो. तो येणार नाही. आपण सगळे मार्वलचे फॅन्स ना बघतोय व्हेरियंट म्हणून तरी जाऊ दे, विषयांतर नको करू त्या गोष्टीला. समजलं, व्हेरियंट म्हणून तरी सगळे मार्वल फॅन्स ना त्या गोष्टीला एक्सेप्ट करतील, व्हेरियंट म्हणून तरी. मग कोणी पण असू दे, रियालिटी पण चेंज असणार त्या अर्थवरची. बरोबर. ओके, तर पुढचा टॉपिक, आता सध्या फॅन्टॅस्टिक 4 ची कास्ट रिव्हील झाली. आपला पेड्रो पास्कल, वेनेसा कर्बी, अजून जॅक क्वेड आहे, बरोबर, असे लोक आहे. सो आणि आम्ही असं ऐकलं की थिंग आपला जो आहे तो मोस्टली आपल्याला मोशन कॅप्चर दाखवणार आहे, ॲज मागच्या वेळेस जसं आपल्याला केलं तसं नाही दाखवणार आहे. तर काय म्हणणं आहे याच्याबद्दल, आणि कास्ट कशी वाटली ते सांगा. कास्ट मध्ये पेड्रो पास्कल माहिती, ते वेनेसा कर्बी माहिती, आणि आपला हा माहिती ह्युमन टॉर्चचा हे. बट थिंग मला तर सेम नाही, थिंग कोण होतं. आय मीन ते जे मूवीज नाही पाहिले मी, सो नो आयडिया. बाकीचे 3 आहेत ते परफेक्ट करतील. पेड्रो पास्कलचं कसं आहे, त्याला भाई कशातही टाकलं तरी तो त्याची ऍक्टिंग करून ऍक्टिंग वर तो नेतो, म्हणजे भले तो शूट नसेल होत ना, तो त्याच्या ऍक्टिंग वर नेतो. आणि मार्वेलनी बरोबर तो असा एकदम असा हुकुमचा पत्ता उचलल्यासारखा केलाय, कारण त्यांना माहिती आहे आता आपल्याकडे RDJ नाहीये सध्या, फेस पाहिजे त्यांना. करेक्ट. आणि त्यांनी कितीतरी वेळा बोललाय तो की एक्समॅनला मी उशिरा आणेल, आता सध्या आम्हाला एक अशी एक टीम पाहिजे. मग टीम कोण आहे सध्या, टीम आणि फेमस कोण आहे, तर फॅन्टॅस्टिक 4च आहे ना. कारण तो बघ, तुला सांगतो पद्धतशीरपणे एक्समॅन आहे ना, कारण आता त्यांची प्रॉपर्टी झाली, आणि एक्समॅनला आता असं नाही करून चालणार की दरवर्षी. एक्समॅनला पण अव्हेंजर सारखेच प्लॉट आहेत, म्हणजे प्रॉपर एक्समॅनचे इश्यू येतात, ते मध्ये घुसत नाही. तो त्याला पैसा कमवायचा ना, तो पद्धतशीर काढेल बघ एक्समॅनचे. घाई नाही करणार तो बघ, एक्समॅन मध्ये तो घाईच करणार नाही, व्यवस्थित काढेल तो. मला असं वाटतं की ते कास्टिंग बद्दल बोललं तर ना, ऍक्च्युली फॅन्टॅस्टिक 4 रिव्हील व्हायच्या अगोदर, म्हणजे
फॅन्टॅस्टिक फोरचं जेव्हा टायटल रिव्हील झालं ना तेव्हापासूनच त्याच्यानंतर मग कास्टिंग ती जी रुमर बघितली होती ना मी हा ती खरी ठरलीच. पण मी ऍक्च्युली एक्सेप्ट केलं की हे लोक चांगलंच करतील ते कॅरेक्टर म्हणून जर त्या लोकांना प्ले करायला दिलं तर. तर मग जेव्हा मार्वलनी व्हॅलेंटाईन डे ला रिव्हील केली ना ती गोष्ट तर मला खूप खुश झालो. मी ते कॅरेक्टर्स म्हणजे माझ्या मनासारखे मला ऍक्टर भेटले तर कॅरेक्टर प्ले करायला. आणि ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं असेल ना तर जुने पिक्चर काय एवढे खास नव्हते राईट आणि फॅन्टॅस्टिक फोर म्हणून तरी कॅरेक्टर मला आवडलेच नाही ते जे पहिले हा. दाखवलेले ते. आणि मला माहिती पण नव्हतं काय की त्याच्याबद्दल की हे काय करू शकतात वगैरे काय. तर जेव्हा त्यांचा इतिहास आपल्याला कळाला ना त्या टीमचा तेव्हा आपण कॅंग पासूनच कळाला. मी तर म्हणजे मला तर कॅंग पासूनच त्यांचा इतिहास कळाला की काय आहे आणि ती लोक काय करू शकतात. सो मी तर ऍक्सेप्ट करीन या गोष्टीला की ते लोकांनी चांगली कास्टिंगची निवड केली या बरोबर. कॅरेक्टरसाठी बट आणि सगळ्यांना ती कास्टिंग आवडली पण. हा. बट फॅन्टॅस्टिक फोर इन्क्लूड कसे होतील करंट टाइमलाईन. आय गेस इन्कर्जन मोड दाखवतील मे बी, काय बोलू शकत नाही. किंवा बट त्यांचा इव्हेंट 1960s दाखवणार आहे. आता काय माहिती काय. ऍक्च्युली मार्वलला ना कॅंगचा व्हेरियंट इझी होतं काय म्हणजे काय बोलतो इंटरप्ट पण झाला नसता दुसऱ्या अर्थ वरती जर त्या लोकांनी व्हेरियंट म्हणून जरी कॅंगचं घेतलं असतं ना तर बाकी जी अशी गोष्ट कॅन्सल करण्यासारखी काहीच नव्हती बरोबर. त्या लोकांची. पण त्या लोकांनी चुकी कुठे गेली की कॅंगचे व्हेरियंटचे म्हणजे बोलतात ना कॅंग डिनेस्टीसाठी त्या लोकांचा वॉर झाला होता ते दाखवून त्या लोकांनी मग चुकी केली बिकॉज त्याच्यानंतर ती न्यूज आली ना. राईट. त्यांना जॉर्डन थोडी मेजर्सची. बिचारांना माहित होतं की आपण घरी हो हा ते बाई पण आहे. लडकी का चक्कर नाही पण बाबू. त्यांना नाही. चान्स आहे ना बिकॉज स्पायडरमॅनचे व्हेरियंट तर वेगवेगळ्या चेहऱ्याचे दिसतात तर कॅंगचे व्हेरियंट पण थोडेफार वेगवेगळ्या चेहऱ्याचे असू शकतात. तीच रिअलिटी बघून काय करायचंय. बघू आता काय करतील. कोणतरी दुसऱ्या चेहऱ्याचा कॅंग असेल तो पॉवरफुल असू शकतो ना अजून त्याच्यापेक्षा भयानक असेल चॉप Yes. बघितला त्यापेक्षा. त्या नाही, भयानक पण हा. मला असं वाटतं ना क्लायमॅक्स ना एकदम बॅडच असणार आणि एक आउट ऑफ द वर्ल्ड काहीतरी सीन मला आतून लय वाटतं असं Post काहीतरी credit scene. सीन होणार आहे बाई. पोस्ट क्रेडिट सीन असू दे क्लायमॅक्स Expectation भरपूर. काहीतरी करून बसणार. हो हो असेल, असेल. बाई मी तर कारण जोपर्यंत थिएटर वाले हकलून देत नाही तोपर्यंत बसेल बाई बघायला की काय आहे. कुछ तो आएगा, कुछ तो आएगा. असणार. इथं बोलीन जरा ₹50 घ्या आणि मला जरा बसू द्या 2 मिनिटं. हा. तर आता डॉक्टर डूम इन्क्लूड होणार आहे फॅन्टॅस्टिक फोर मध्ये असं म्हणताय. तर तुमचा काय पॉइंट आहे अभिलाष भाई, तुम्ही सांगा. काय वाटतं तुम्हाला कोण पोर्ट्रे करू शकतो डॉक्टर असं डूम? डोक्यात येत नाही रे बट पास्ट बघितलं ना साधातला साधा ऍक्टर पण विलनचं नाही का रोल भारी करून टाक. राईट. सो माझ्या डोक्यात नाही असं कोणी येऊ दे. आय होप मार्वल बेस्ट सिलेक्ट. फॅन कास्टिंग आहे का? फॅन कास्टिंग यार आय नेव्हर थॉट अबाउट कुठला असा ऍक्टर पोर्ट्रे करेन बट किलियन मर्फी दॅट कुड बी पण तो खूप स्किनी आहे रे. खूप स्किनी आहे तो. मला ओल्ड फॅन्टॅस्टिक फोर वाला हा आवडला होता जो झाला होता डॉक्टर डूम. हो हो छान होतं. तो तुझं फेस लुक वगैरे एकदम टिपिकल वाटत होत. बट आता लेटेस्ट मध्ये डोक्यात येत नाही रे. तुम्ही काय म्हणता? शशांकला काय वाटतं? हा शशांक भाऊ सांगा. फॅन मला- कास्टिंग आहे का कोणी डॉक्टर डूम? फॅन कास्टिंग नाहीये बट मी दोन न्यूज बघितलेल्या डॉक्टर डूम बद्दल. एक तर आपल्या सिक्रेट इन्व्हेजन मध्ये कोण तो ह्याचा रोल केलता एलियनचा नाही का तो आपल्या सॅम्युअल जॅक्सन सोबत राहिलाय. मी पण कोणतं नाव सर्च सिरीज संपल्या विसरून गेलो. बेन काय नाव आहे त्याचं बेन हो, तो. समजलं मला कोण मेंडेल्सॉन बोलतोय. काहीतरी बेन मेंडेल्सॉन काहीतरी नाव आहे त्याचं. तर त्यांनी टाकलेलं मध्ये की मला आवडेल म्हणून नाही का डॉक्टर डूम. आणि त्याचं तसं आहे म्हणजे थोडं केलं ना त्याने. आता माहित नाही तो सिरियस किती करेल बट त्याचं कोणीतरी एडिट करतात ना पोरं तर त्याचा फेस तसा दिसत होता डॉक्टर डूमचा. तर तो एक आहे रेडी नाही का की डॉक्टर डूम साठी. आणि आता मध्ये तुम्ही सगळ्यांनी अजून एक न्यूज ऐकली असेल हेनरी कॅविलची. येस ते पण ऐकलं. मार्वेल मध्ये येतं. सगळे फॅन्स लोक एक्सपेक्ट करतात की ऑब्व्हियस आहे हेनरी कॅविल काही छोटं नाव नाहीये. तर भारी होईल म्हणजे हेनरी कॅविलला. कारण डॉक्टर डूम कधी मरणारा कॅरेक्टर नाहीये. म्हणजे तो फाईट करेल हारेल आणि परत येईल असा आहे तो. एक नंबर बरोबर.
तर जर हेनरी कॅविलला घेणार असेल तर मी तर म्हणतो अशाच कॅरेक्टरसाठी घेतलं पाहिजे. हो उगाच ते सेंट्री बेंट्री एखाद्या मूवीसाठी नका घेऊ. नाही सरळ नाही घेऊच नका त्याला. बरोबर राईट. लॉंग नाहीतर घेऊ साठी घेतला घेत असेल तो. हा आणि खरं बरोबर. सांगतो डॉक्टर डूम जसं पेड्रो पास्कल घेतलं ना त्यांनी डायरेक्ट वरचा माणूस, काही डॉक्टर डूमला पण तसाच माणूस पाहिजे. त्याच्याच तसंच तोडीचा पाहिजे, बरोबर बरोबर. त्याच तोडीचा माणूस बरोबर. पाहिजे. तुझा नाही तर मग थेनॉस तुम्ही होता. करेक्ट जॉश ब्रोलिन सारखं दुसरं कोणीच करू शकत नाही. हो नसतं आवाज बिवाज अरे तर जॉश ब्रोलिनचा आवाज कसा आहे म्हणजे त्यांना फक्त सीजीवर काम करावं लागलं बरोबर, बट आवाज किती वन साइड आहे त्याचा, तगडा आवाज. काही खातो आवाज. डॉक्टर डूमला पण तसंच पाहिजे. तो बरोबर. फर्स्ट जसं अभिलाष बोलला फर्स्ट पार्ट वाला जो आहे तो ऍक्टर त्याचा आवाज आहे चांगला आहे आवाज भारी म्हणजे असं तुझा ऑरा कसा होता रे डॉक्टर वॅन डूम सारखाच त्याचा ऑरा होता ना ते लॉंग हो. कोट ते आणि- फेस कट. आणि तुम्ही खरंच ते सिक्रेट इन्व्हेजन वाला जर कॉमिक बघितलं असेल ना हम्म. त्याच्यातला मी एमजे ला लास्ट टाइम एकदा गप्पा करताना बोललो होतो त्याच्यातला एक सीन आहे थॅनोस समोर येतो त्याच्या डॉक्टर डूमच्या त्याच्यात आहे ना डॉक्टर डूमचा सूट चेंज झालेला म्हणजे फुल व्हाईट आहे व्हाईट आणि ग्रे शेड आहे त्याची सूटची ओके. आणि तो पूर्ण अर्थचा म्हणजे त्या एकाच अर्थचा म्हणजे सिक्रेट इन्व्हेजन झालं सगळ्या अर्थ डिस्ट्रॉय झाल्या आता एकच अर्थ शिल्लक आहे पूर्ण कॉमिक मध्ये एमसीयूच्या आणि त्या पूर्ण अर्थचा एकच किंग आहे किंग नाही सॉरी गॉड आहे डायरेक्ट तो ओ भाई. कोण डॉक्टर डूम तर अशा तिथे थॅनोस येतो आता ती पूर्ण स्टोरी वाचा तुम्ही समजेल तुम्हाला थॅनोस त्याला हे करतो की तुला माहिती का मी कोण आहे असं तसं तर डॉक्टर डूम डायरेक्ट नेक्स्ट पिक्चर कशी माहितीये डॉक्टर डूम त्याचा डायरेक्ट स्पायनल कॉर्ड पकडतो त्याची बॉडी सगळी जळून जाते आणि त्याच्या हातात फक्त थॅनोसचा स्पायनल कॉर्ड आणि त्याची हड्डी असते अरे भाई. काही खतरनाक Underrated scene भाई. डॉक्टर डोक्यातून डूम आला म्हणून आहे माझ्या. ना डॉक्टर डूम म्हणून आहे ना भारी पाहिजे म्हणजे एका साइडला पेड्रो पास्कल घेतलाय ना तुम्ही फेस ऑफ द मार्वल म्हणून एक नंबर बरोबर. मार्वेल साठी डॉक्टर डूम त्यांचा न्यू फेस होईल बघ हो. मी सांगतो तुला. Yes. जर त्यांनी नीट खेळलं ना एक नंबर भारी कॅरेक्टर भारी ऍक्टर घ्या आहेत तुमच्याकडे कारण की पैसे आताच्या एरामध्ये ना हिरो पेक्षा ना विलन खूप फेमस होतात. बरोबर. करेक्ट आणि विलनला भाव जास्ती येतो. येस. ओमकारला काय वाटतं त्याचा फॅन कास्टिंग माझी फॅन कास्टिंग बोलत शशीनी तर सांगितलंच ऍक्च्युली पण फॅन कास्टिंग अशी सांगू शकत नाही पण मला तरी असं वाटतं की तो फार क्राय 6 मध्ये विलन दाखवलाय ना तेव्हा कदाचित करू शकतो. फार क्राय 6 त्याचं नाव नाही मला येत. हा फार क्राय 6 वाला डॉक्टर डूम साठी कास्टिंग मला वाटतं बेटर आहे. तो मारला ना? म्हणजे जोपर्यंत हा तो मेला ना भाई तो कदाचित बेटर करू शकतो. मेला तो नाही रे वाटत मेला मला तो. नाही न्यूज आली होती. अरे जॉन विक वाला. नाही जॉन विक वाला नाही रे. ओके. फार क्राय 6 बघितला मध्ये का ब्रेकिंग बॅड बघितलं का? नो. अरे यार तो एक आहे ब्लॅक त्याचं नाव विसरलो मी. डेस्पासितो नाव आहे डेस्पासितो लास्ट पण नेम कदाचित ना जर मला तरी असं वाटतं ना की ब्लॅक ऍक्टरला घेतलं तरच चांगलं आहे. बिकॉज नाही रे पण तो किती खूप असे ओल्ड आहे हे रे. बघितलंय ना तो ओल्ड आहे खूप म्हातारा आहे तो. अजून कोण मला नाही सुचत आहे डॉक्टर डूम साठी फॅन कास्टिंग त्याच्याशिवाय तरी बिकॉज तो मला ऍक्टर एक चांगला वाटला होता. सिरियस पण चेहऱ्याने दिसतो तो तर त्यांनी कदाचित म्हणजे त्या पद्धती त्याचा आवाज पण वगैरे चांगला तर त्यांनी डॉक्टर डूम चांगला प्ले केला असता. सिलियन मर्फी बरोबर बोलला अभिलाष की किनी आहे भरपूर तर त्याला ते भरपूर मेहनत करावं लागेल डॉक्टर डूमचा कॅरेक्टर प्ले करायला. आणि जसा शशांक पण बोलला की हेनरी केविल आणि काय बोलतात त्याला कॅरेक्टर घेतलंय ना त्या लोकांनी पेड्रो पास्कल जसं कॅरेक्टर घेतलंय ना रीड रिचर्ड साठी तर फेस ऑफ साठी ते एकदम त्या लोकांना ना बिना क्रिमिनल क्राईम केलेला कोणच ऍक्टर नाही पाहिजे. बरोबर. पण डॉक्टर डूम असा तगडा पाहिजे ना फेस करायला. किलियन मर्फी पण भारी होईल स्किनी असला म्हणून काय झालं नाहीतरी डॉक्टर डूमचा फेस खराब त्याचा फेस खराबच आहे ना म्हणजे त्याचं ते जळलेलंच आहे ना नाहीतरी फेसच्या तिथले मग तो किलियन मर्फी ते पण एक आहे पण परत आवाज भारी आहे त्याचा ते आता ओपन आयमर मध्ये कसला आवाज आहे त्याचा काय आवाज लावलाय विषय केलाय त्याने. तो ऍक्टर पण जरा म्हणजे बोलाल ना म्हणजे भरपूर मारतात त्याला भरपूर
त्याच्यामुळे तो कदाचित कास्टिंग फेमस कन्फ्युम झाली ना तर भरपूर 90% फॅन्स तर खुशच होते हे मेजर ऍक्टर्स पाहिजे खरं तर कॅरेक्टर actually. बघायला. हे छोटा प्ले कॅरेक्टर नाही ना हा. तो. डॉक्टर डूम म्हणजे नाही. छोटा कॅरेक्टर नाही तुमचा, म्हणजे तुम्ही लॉंग टर्म साठी म्हणजे जोपर्यंत चाललंय तोपर्यंत त्याला जर कसे त्या लोकांनी डॉक्टर डूमला जर विलन ठेवलं असेल ना तर ऍक्च्युअल मध्ये त्या लोकांनी एकदम नामचीन ऍक्टरच घ्यायला पाहिजे. हो राईट. तो वोल्डेमॉर्ट वाला ऍक्टर आहे ना जिवंत का हा, खूप आहे. म्हातारा आहे? येस. तो पण ओल्ड आहे रे भाई. एज झालाय तो पण old खूप झाला. त्याचा. हा. हा. त्याचे पण मी फोटोज बघितलेले फॅन कास्ट, म्हणजे पोरं एडिट करतात ना इन्स्टाला येतात, हम्म. त्याच्यात पण पाहिलं होतं मी. येस. त्याचा तो सिक्रेट इन्व्हिजन वारच बरा पडेल बिकॉज हम्म. तो पण वाटतो जरा प्रॉपर बरोबर. डॉक्टर डूम हा. मधून तरी. हा, आणि तसं आपण बोलू शकतो ना, नाहीतरी त्यांनी तो हेच होता, स्क्रलच होता, हम्म. तर त्यांना तसं बोलबच्चन टाकता येईल की हा 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 काहीतरी सांगता येईल. आणि आणि एकदम म्हणजे डॉक्टर डूमला तर मी ऍक्च्युली बघितलं नाही. मी फॅन्टॅस्टिक फोर ती पिक्चर मला बघितलंच नव्हती मी, हा. आणि त्यामुळे त्या कॅरेक्टर्स बद्दल मला माहितीच नाही. पण डॉक्टर डूम ना असा पाहिजे ना की म्हणजे एकदम चालाक वगैरे पण बरोबर. मस्त, म्हणजे हिरोनी मानलीच पाहिजे, हार मानलीच पाहिजे. तो कपटी एवढाच दिसायला थकवायचं पाहिजे त्याच्या हिरोला. त्या तोंडावर ऍक्टिव्हिटी. बरोबर. आणखी कास्टिंग पण त्या लोकांनी जबरदस्त घेतली होती, पण काय करतात. नाही, नुसतं तू इमॅजिन कर, पेड्रो पास्कलचे कास्टिंग वरूनच लोक खुश झालेत. इव्हन ती तू वेनेसा बोललास. पण परफेक्ट वाटते, वेनेसा पण परफेक्ट हो. वाटते तिचं. तेच बोललो ना मी, तू बोललास त्यातच समजून गेलो की मी ना कास्टिंग कशी असली ही पाहिजे. कास्ट आहे ना सर्वात म्हणून बोलतोय परफेक्ट ना. कास्ट आहे माहिती का, लाईक फॅन्टॅस्टिक फोर साठी. सर्वात परफेक्ट. यांनी जवळपास आपण त्यांना मानलो पण. खूप वेळापासून आय गेस इंटरव्ह्यू घेत आहे ते. हा. अँड आता पुढचा टॉपिक आहे लाईक फ्युचर ऑफ डीसी. काय वाटतंय तुम्हाला शशी भाऊ, सांगा. पुट सम लाईट ऑन डीसीयू इट. हा. डीसीयूचं मला आहे ना, हे बघ कसं आहे, मला कधी कधी डीसीयूचं नवीन असं वाटतं की जेम्स गन करेल, परत कधी कधी वाटतं यार तो खूप भेळ मिक्सर करतोय का, असं फील येतोय मला कधी कधी. कारण बघ, मी खुश झालतो की सुपरमॅन अँड लुईस, सुपरमॅनचा मूवी येतोय म्हणून खुश झालतो का, आणि बेसिक तो त्याचं चाललं होतं की मी बेसिक कॉमिक स्टोरी ठेवणार आहे, ठीक आहे, बट थोडा त्याला डीसीचा फ्लेवर पण असणार आहे, म्हणजे आपल्याला डार्क पण बघायला भेटणार आहे. हो. पण आता जी कास्टचा फोटो आलता ना, त्यांनी बघ आता जेम्स गननी फोटो टाकला सेल्फीवाला, हे स्क्रिप्ट रिडिंग वाला. हा, तर त्याच्यात एकतर कसं आहे, लोगो पण त्याच्यात दिसतोय तो किंगडम वाला, आणि दुसरं म्हणजे सुपरमॅनची मूवी आहे आणि खूप कॅरेक्टर्स मिक्स झालेत, तर काही काही लोकांना ते आवडेल की सुपरमॅन सोबत आता खूप कॅरेक्टर्स आहेत, ठीक आहे. मला पहिले काय आवडलेलं की सुपरमॅन आणि कोर लेक्स लुथरची स्टोरी भेटेल आपल्याला, ठीक आहे, तर मी त्याच्यासाठी खुश होतो. बट आता एवढे कॅरेक्टर्स मिक्स झालेत ना त्याच्यात, तर थोडं मी आता असं झालं. जेम्स गन ना ब्रो, जेम्स गन वर आहे फेथ मला, कारण की त्यांनी ज्या पद्धतीने गार्डियन ऑफ द गॅलेक्सी दाखवलंय ना, येस. टीम अप वाले, ते फेमस का झालं, त्यांनी त्याचा टेक घेतलाय त्या मूवीवर आहे ना, त्यांनी त्याचा टेक घेतलाय म्हणून ते फेमस झाले ते त्या मूवीज. नाही तर त्यांना ते जसं कॉमिकनी आलं असतं तर ते फेमस नसते झाले. पण तसं त्यांनी सुपरमॅनच्या बाबतीत होईल का नाही मला डाऊट आहे, म्हणजे तसं बघू करेल तो, पण ठीक आहे, होप चांगलंच व्हावं डीसीचं. जसं मार्वेलचं पण आता वाईट चालूच आहे, त्यांचं काही चांगलं नाही चाललंय, डीसीचं अपेक्षा आहे चांगलंच व्हावं त्यांचं पण. कारण यार ह्यांचे कॅरेक्टर, ते कोट आहे ना की मार्वेलचे कॅरेक्टर गॉड बनायचा प्रयत्न करतात, बट डीसीचे कॅरेक्टर ऑलरेडी गॉड्स आहेत, म्हणजे ते इतक्या लेवलचे आहेत. हा, बरोबर. त्यांचं वाईट वाटतं जास्त की यार असं नाही व्हायला पाहिजे, पण ठीक आहे, चांगलंच होईल, त्यांचं पण चांगलंच होईल. जेम्स गन करेल एवढं. काय म्हणतात, काय वाटतं तुम्हाला डीसीयू बद्दल? अभिलाष बोलला होता की जेम्स गन काढेल, बरोबर, तर विश्वास आहे मला पण जेम्स गन वरती. पण कसं काय बोलतात त्याला, तो ऍक्च्युली काम म्हणजे त्याचे जेव्हा मी पहिल्यांदा बघितली होती ना पोस्ट, तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तो किंगडम कम वरतीच थोडा भारावतोय तो पूर्ण विषय, आणि तो कदाचित मला असं वाटतं की तो किंगडम कम वरती त्याचं काम चालू आहे. पण तो आपल्याला दाखवतोय कशा पद्धतीत जे सुपर हिरोज जेव्हा जवान होते, जवान पद्धतीत दाखवणार, डायरेक्ट नाही दाखवत, जवान पद्धतीत दाखवणार. मग त्याच्यामुळे पुढे आपल्याला त्या गोष्टीचं ना बघायला मिळणार की म्हणजे यांची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा
काय असणार फ्युचर म्हणून. बरोबर. सो माझ्यासाठी तरी गोष्ट नवीनच आहे हा. ही. आणि रिबूट असल्यामुळे तर मी ऍक्च्युअली एक्सेप्ट करतो या गोष्टीला की चल चांगलंच होतं डीसीचं. आणि जेम्स गन वरती तर भरपूर विश्वास आहे बिकॉज त्याचे ऑलरेडी आपण प्रोजेक्ट बघितले आणि त्याचं काम करायची पद्धत पण बघितली आणि त्याने आपल्याला दाखवून सुद्धा दिलं गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी मधून. हो, सो मला विश्वास आहे त्या गोष्टीवरती. एकंदरीत होप्स ठेवलेले आहेत आपण. आता बघू पुढे जेम्स गन हो, जसा जसा पुढे नेतो लॉंग तसं. टर्म आहे रे, लॉंग हा. काय problem होतो माहितीये का? इथे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का जेम्स गनचा, की तो फक्त एकाच कॅरेक्टरवरती फोकस करतोय. तुम्हाला पटलं असेल तर बघा. बिकॉज जे दुसरे कॅरेक्टर त्याचं दुसऱ्या कॅरेक्टरकडे एवढं लक्ष नसणार जेवढं त्याचं सुपरमॅनकडे लक्ष आहे. तुम्ही नोटीस केला असेल तर. ती कास्ट एवढी मोठी केली तर आता बघू. जसं शशीभाऊ बोलला की लाईक आता कळत नाही की आपल्याला ओरिजिनल असं वाटत होतं की लेक्स लुथर वर्सेस सुपरमॅन असेल, बट आता एवढी मोठी कास्ट त्यांनी इन्क्लूड केली, मल्टी कास्ट. तर बघू आता काय होतं. बिकॉज ते त्याची पद्धतच आहे. गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी मध्ये पण बघितलं त्यांनी मिळून सगळं काम केलं, सगळ्या कॅरेक्टर्सना इंट्रोड्यूस केलं. म्हणून तर आज आपण ओळखतो ना त्याला लेजेंडरी कॅरेक्टर्सना. तर कदाचित कोण कॉमिक वाचत नाही वगैरे त्या गोष्टीसाठी. त्याचं बघ पहिले ती कुठली एक ती वेगळी टीम पहिले इंट्रोड्यूस करणार तो त्या टीमचं नाव ते सगळे थोडे क्रीचर कमांडोज. मग ते बहुतेक कसं होईल, क्रीचर कमांडो मध्ये कुठेतरी सुपरमॅन फिट करतील की या वर्ल्डला मग नवीन होप भेटेल सुपरमॅन कडून. आणि त्याच्या बहुतेक मग त्या सुपरमॅनच्या खुन्नसवर मग लेक्स लुथर तयार होईल, असं काहीतरी असेल त्याचं डोक्यात. आणि मला पण असं वाटतं की ना किंगडम कमचा लोगो घेतला म्हणजे की किंगडम कमचा सुपरमॅन बद्दलच काढेल असं नाही. हेनरी केविलच्या सुपरमॅनचा ऍज पण तुम्ही बघितला असाल, पण त्याची स्टोरी काय म्हणजे अशी सिमिलर दाखवली नव्हती. मी तर पण त्या सुपरमॅनला पहिल्यांदाच बघितलं हेनरी केविलच्या, आणि तेव्हा आपल्याला ते आता त्याची ओरिजिन जाणून आहे आपण, म्हणजे सुपरमॅन कसा आला आणि नंतरचा त्याचा फ्युचर काय आहे. तर ही पण गोष्ट आपल्या जरी नवीनच आहे. म्हणजे असं मानून नका चालू की किंगडम कमचा सुपरमॅनचे कॉमिक आहे तर किंगडम कमच आपल्याला पुढे दाखवते. बरोबर. तर आता पुढे जेम्स गन डीसीयूचा लाईक कारभार सांभाळलाय आता जेम्स गनने. तर पुढे काय करेल जेम्स गन, काय वाटतं अभिलाष भाई, कसं मोल्ड करेल? जेम्स गनचे मूवी पॅटर्न बघशील ना, लाईक गार्डियन ऑफ द गॅलेक्सी फुल ऑफ फॅमिली मूवी वाटतो जर तू बघायला गेलास तर. आणि त्याच्यानंतर तू पीस मेकर त्याची सिरीज बघितली तर खूप ऑपोजिट आहे, म्हणजे फुल आर रेटेड लँग्वेज, फॉल लँग्वेज वगैरे वगैरे. राईट. सो ही कॅन डू बोथ. सो कुठल्या पिक्चरला कुठल्या पद्धतीने हँडल करायचं हे नोज बेटर. आणि इव्हन तो ऍक्टर डायरेक्ट नाही करणार, विल बी द हेड ऑफ DCU, बट डायरेक्टर्स तर चांगले चांगले सिलेक्ट करेलच. आय एम जस्ट एक्साइटेड बॅटमॅन कोण असेल, न्यू वाला बॅटमॅन. सेम हिअर, सेम. अँड गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी पीसमेकर मधून ना त्यांनी डिसअपॉइंटमेंट नाही केलं आपल्याला. डिसअपॉइंटमेंट नाही केलं कारण पीस मेकर बद्दल खूप लोकांना माहितीच नव्हतं ना. चिल मध्ये निघून गेली ती सिरीज. काय नाही, असं छान आहे ती सिरीज भाई. असं ते पीस मेकर कसं लाईक आपण पॉपकॉर्न घेऊन बसलो, घरी लावलं, देखो बिंदास. घरी नाही लावा. बापरे, पण तेव्हा मला वाटलं होतं की डेडशॉट आणि पीस मेकर कॅरेक्टर सिमिलर आहेत बिकॉज त्या लोकांचे एम चुकत नाहीत कधी. राईट. हे बघितलं असेल तर. बरोबर. आणि जेम्स गन पीस मेकर मला जरी जास्ती खतरनाक वाटतो त्या डेडशॉट पेक्षा तरी. पीस मेकर काय होता, त्याच्याकडे मोरल्स नाही, काहीतरी बेसिक मोरल्स नाही, ते उगाच त्याला फेमस बनायचं म्हणून तो हाणामारी. ओके, सो मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. वेल, मी जसं बोललो होतो आधी की आपण नड फॅन फेम शशीभाऊ. तर शशीभाऊ यांचं आपण नड फॅन नावाचं इंस्टाग्राम पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे. तर एकंदरीत त्यांनी सुरुवातच केलेली आहे मराठी लँग्वेजमध्ये, कारण यापुढे मी आधी कोणाला पाहिलं नव्हतं की जो मराठी लँग्वेजमध्ये सुपर हिरो स्टफ काही करतोय. तर सो शशीभाऊ, तुम्ही सांगा की तुमची जर्नी कसं चालू आली, लाईक तुम्हाला प्रेरणा कशी भेटली हे चॅनल आणि सगळं चालू करायला? तर पहिले तर सांगतो की मी आणि अभिलाष आम्ही एका ऑफिसमध्ये काम करतो. मला अभिलाषने हे सुपरचं चॅनल सजेस्ट केलेलं, कारण आम्ही ऑफिसमध्ये म्हणजे जास्त
आमचं ऍक्च्युली ऑफिसमध्ये आम्हाला कमी टाइम भेटला तसं गप्पा मारायला. बट जेवढं भेटलं तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं की सुपर चॅनल चेक कर, त्याच्यावर तो कॉमिक्स छान बनवतो. आणि लिटरली इनजस्टिस कॉमिकची लिंक पाठवलेली त्यांनी. तर इनजस्टिस कॉमिक त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केलंय भाईने. तर मला खूप आवडलं म्हणजे त्या चॅनल. मग नंतर कळलं की तो मूवीजचे पण मूवी रिव्ह्यू करतो, मूवीजचे पण कॅरेक्टरचे म्हणजे सगळे आपण जे आता बघितले आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका वगैरे, त्यांनी ते एक्सप्लेन केले, त्यांची ओरिजिन स्टोरी वगैरे. तर मला आवडला तो, खूप आवडला. कारण त्या भाईचं आहे ना अजूनही तो तसाच आहे. त्याचं हिंदी बोलण्याची पद्धत खूप छान आहे. म्हणजे आपण आता जसं पीजेला बोलतो, बट पीजे नंतरच आहे. बट हा भाई पीजेच्या थोडा वयाने, बहुतेक माझ्या वयाचाच असेल, माझ्या वयाच्या आसपासचा असेल. आणि त्यातही त्याचं नुसतं हिंदीवरचं बोलणं नाही, बट तो असं वाटतं की टेक्निकॅलिटी पण समजवतो. म्हणजे असं ते अनबॉक्सिंग करतात ना जे लोक फोनचं, ते कसं एकदम टेक्निकली सांगतात, तोपर्यंत आपल्याला विश्वास नाही बसत. असं वाटतं की हा खरंच आयर्न मॅनचं यांनी खरंच बघितलं असेल की किती त्यांनी ते सगळं कॅल्क्युलेशन्स केले असतील, किंवा किती कसं डिझाईन केलं असेल. म्हणजे त्याचं इतकं छान आहे बोलणं वगैरे. आणि तो भाई जेन्युइन माणूस आहे. त्यांनी आजपर्यंत कुठल्या मूवीला किती वाईट असू दे, तो खराब म्हणतच नाही. तो वाईट नाही बोलत त्या मूवी बद्दल. इव्हन द मार्वेल्सचा पण त्याचा रिव्ह्यू बघा, घाणेरडी मूवी नाही म्हणत तो, एकदाच बघा असाच म्हणतो तो. म्हणजे तो जेन्युइन सुपर हिरो फॅन आहे. तर मला खूप आवडलं. तर मी सुपर हिरो रिलेटेड अजून चॅनल सर्च केलेले, तर एक कॉमिक वर्स भेटला मला फक्त. ठीक आहे. बट कॉमिक वर्सला तेव्हा मला असं अट्रॅक्ट नाही झालं कॉमिक वर्स कडे. त्याचं कारण असू शकतं की त्यांनी व्हिडिओ आधीचे त्याचे व्हिडिओ नव्हते ना, तो पण ऑडिओच करत होता. तर कॉमिक वर्स कडे एवढं अट्रॅक्ट नाही झालो. मग डोक्यात असं वाटलं की मराठीत कोण करतंय का चेक करू, कारण बघू म्हटलं असंच. तर मराठीत तर कोणी दिसलं नाही. मग असंच ठरवलं, म्हटलं एक ट्राय मारून बघू की जमतंय का आपल्याला. जे अजून पण नाही जमलंय 100%, पण जमतंय का म्हणून मी मग आयर्न मॅनची शोधली ओरिजिन स्टोरी, की कुठे काय लोकांनी कसं बनवलंय. मग त्याच्यात इंग्लिश भेटले, इंग्लिशवाले चॅनल तर इतके चिक्कार आहेत. आणि इंग्लिश आणि साऊथ इंडियन पोरांचे चॅनल्स खूप भेटले मला युट्यूबला. तर त्या लोकांचे इतके म्हणजे असं नाही की एकालाच व्ह्यूज आलेत. त्यांच्या सगळ्या चॅनल्सवर प्रत्येकाला व्ह्यूज आहेत आणि प्रत्येकाचे फॉलोइंग चांगले, सबस्क्रायबर चांगले आहेत. तर मग विचार केला की यार मराठीवाला कोणीच नाही तर आपणच स्टार्ट करू. म्हणून मग आयर्न मॅनच्या व्हिडिओने मी श्री गणेशा केला. तर पहिला व्हिडिओ ऍक्च्युली आधी असं नॉर्मल एक बनवलेला, तेव्हा त्याच्यावर कॉपीराईट पण आलं, माहित नव्हतं, फर्स्ट टाइमच करत होतो मी. सगळ्या अव्हेंजर्सचे म्हणजे शेवट 2018ला केलं ना मी. तर बहुतेक त्याच्यात स्पायडरमॅनचा पण लोगो आहे, म्हणजे त्या कॅरेक्टरचा लोगो आणि ते कॅरेक्टर असा एक व्हिडिओ बनवलेला अव्हेंजरच्या थीमवर. तो काय नॉर्मल पीपीटी सारखा दिसतो तो. आणि त्याच्यानंतर मग हे आयर्न मॅनचा व्हिडिओ केलता मी, ओरिजिन स्टोरी ऑफ आयर्न मॅन म्हणून, मराठीमध्ये फर्स्ट व्हिडिओ होता माझा. तर मग अशी सुरुवात झाली. आणि आधी नाव वेगळं होतं, मग नाव चेंज केलं, कारण ते आधीचं नाव खूपच अवघड पडत होतं. लोक सर्च कारण तुमच्यासारखेच आपल्यासारखेच नर्ड लोक भेटतात, ते सजेस्ट करतात की यार असं हे नाव तुझं थोडं हे वाटतंय, सर्चेबल नाहीये थोडं नाव. मग नाव चेंज केलं. मग आता सध्या फायनली आपण नर्ड फॅन म्हणून हे नाव फायनल केलं. तर आहे आता ते 2-3 वर्षात, शेवटच्या 2 वर्षात तरी मला, जेव्हापासून मी म्हणेल नाव चेंज केलंय ना, आणि इंस्टाग्रामला जेव्हापासून चांगल्या पोस्ट टाकतोय मी रिलेटेड, तर मला खूप छान मित्र भेटलेत. म्हणजे कळतंय, आणि त्यांचे फीडबॅक पण चांगले आलेत की मराठीमध्ये कोणी स्टार्ट नाही केलं किंवा कोण नाही करत आहे, तर तू करतोय. तर मग मला काही असं हे नाही करायचं की मी स्टार्ट केलं, बट मला असं मी फेस केले ते. कारण अभिलाष आणि मी, कारण आता आपण चौघं गप्पा मारतोय आपल्या भाषेत, त्या गोष्टी बोलताना एक वेगळी मजा असते, बरोबर. मला ते करायचं होतं की कुठेतरी 1% जरी फायदा होतोय त्याचा, म्हणजे कुठे मी एकटा होतो, असा विचार केला, मी एकटा गप्पा मारत होतो, तर अभिलाष कुठेतरी भेटला मला. मग चॅनल सुरू झालं, पेज सुरू झालं, मग कुठे असे 4-5 अजून मित्र भेटले. तर अशीच मराठी कम्युनिटी वाढावी हीच इच्छा आहे, बस, बाकी काय नाही. आणि फ्युचरमध्ये असं सगळे, आता फ्युचर म्हणजे जून जुलैमध्ये डेडपूल येणार आहे, तर एक मस्त असं सगळे मराठी आपले मित्र
मस्त पिक्चर बघतोय डेडपूल नक्की सगळ्या पोरांसोबत मस्त एक असं झालं पाहिजे बस. ते करूयाच. हम्म, हम्म. बाय द वे लाईक आपल्या आपल्या आत्ताच्या पॉडकास्टमध्ये 2 जण आहेत जे गेमर्स आहे, लाईक डाय हार्ड गेमर्स आहे. पहिली गोष्ट, पहिले आपला अभिलेश भाऊ आणि सेकंड रावडी. तर तुमची गेमिंग जर्नी कशी चालू आली? लाईक तुम्ही कोणते कोणते गेम्स तुमचे फेवरेट आहे आणि लाईक तुम्हाला कोणते कोणते गेम्स आधी खेळलेले तुम्ही, याच्याबद्दल सांगा थोडं, एक ब्रीफ द्या फक्त. तर पहिले अभिलाष भाऊ. मी स्टार्ट. स्टार्टिंग पासून ना गेमिंगची सवय नव्हती लहानपणी, बट आर्केड गेम माहित असेल तुम्हाला, ते कॉइन टाकून खेळायचे गेम्स असतात बघ, हां हां ते वाले गेम्स ना माझ्या एरियामध्ये आलं होतं. तर तिथं मॉर्टल कॉम्बॅट फर्स्ट गेम पाहिली होती मी. अँड आय वॉज अमेज ब्रो, नाही का, ते अॅनालॉग 2 बटन फक्त, ऑल द थिंग्स. सो मला अट्रॅक्ट खूपच व्हायला लागलं. आय मीन मी घरच्यांचा पण मार खाल्ला त्याच्यामध्ये. त्यांचं असं असायचं की 90s किड्स वाल्यांना हे होईल जास्त रिलेट करते. येस, रिलेट करेल. या मार खाल्लाय मी, कारण की त्यांना काय वाटायचं की मी ते जुगार बघतोय. आय मीन आय डोंट नो, ते त्यांना वाटायचं ते असतं ना गेम व्हिडिओ पार्लर वाला, तिथं ते पैसे ते वाला त्यांना पहिले वाटायचं. टॅबो पण होता त्यांनी फक्त बघितलंच direct. नाही. हा, त्यांना माहितच नाही म्हणजे मी एक्झॅक्टली काय करू. मग त्याच्यानंतर तो एक काय म्हणतात, तो एक काळ होता जिथे ते कॉइन टाकून गेम्स मध्ये मी खूप थोडा इन्व्हॉल्व्ह होतो. त्यामध्ये फक्त मॉर्टल कॉम्बॅट खूप आवडायचे मला, मॉर्टल कॉम्बॅट आणि स्ट्रीट फायटर, आणि त्या आर्केड मध्ये खूप चालायचे त्याला. आणि त्याच्यानंतर आलं आपलं काय म्हणतात त्याला, टीव्ही वरचं गेम, जे 16 कास्ट होते, कॅसेट्स वगैरे लावून टाकतो ना, येस, ते वाले खूप खेळले. आय मीन लाईक मारिओ झाला, ऍडव्हेंचर, तो मारिओ सारखाच आहे, ऍडव्हेंचर काहीतरी आहे. तर त्यामध्ये खूप सारे गेम्स खेळलेत लहानपणी, कॉन्ट्राज अँड ऑल. मग त्याच्यानंतर थोडस मूव ऑन झालं. सो माझा एक फ्रेंड होता, नेबर होता, त्यांनी मला एका गेमिंग पार्लर न म्हणता येईल, पण तो असं कॅसेट्स वगैरे विकायचा. आणि तो रेंटवर ना त्या टाइमला काय काय प्ले स्टेशनचं कन्सोल यायचा, त्याच्यामध्ये त्या कन्सोल मध्ये तुला स्क्रीन पण द्यायचं, प्ले स्टेशन छोटस स्क्रीन असायचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, तुझ्या टॅब सारखं असं, टॅबच्या म्हणजे काय, 16 इंच असतं ना टॅब, किती इंच असतो तो, 15-16 इंच असं. येस, आणि तो अॅनालॉग त्या कन्सोललाच अटॅच असायचा, तसं फ्लिप करायचं वरती आणि ते खेळत बसायचं. आणि त्या टायमाला त्यांनी मला तिथं नेलं. सो मी पण खूप अमेज झालो, रे भाई हा स्मॅकडाऊन वर्सेस रॉ, नाही WWE होतं, हिअर कम्स द पेन, पण ते छोट्या स्क्रीनवरती. वाव भारी दिसतंय नाही का, म्हणजे गेमिंग एक्सपिरियन्स वाढतोय तसं तसं. पण मला थोडं तिथे अट्रॅक्ट झालं. मग थोड्या दिवसांनी त्यांनी प्ले स्टेशन 2 रेंटवर द्यायला स्टार्ट केलं ना, ₹10, ₹20. मग मला खूप क्रेज, ते मला मग खूप क्रेज वाढत गेलं. मग मी पण खूप खेळायला लागलो. म्हणजे मग कारण की ते रेंटवर होतं त्यामुळे मी मोस्टली असं मिशन वाले नाही खेळायचो, नॉर्मली फिफा वगैरे खेळायचो तात्पुरता. मग नंतर थोडा काय म्हणतात, जेव्हा मी अर्न करायला लागलो ना, तेव्हा मी असं कॉलेज वगैरे बंक करून 5-5 तास बसायचो तिकडे जाऊन. आय मीन लाईक ₹100 पर डे, लाईक ₹100 मध्ये 5 hours यू कॅन इझिली प्ले फॉर ऑन PS3 अँड PS4. सो मी ते गॉड ऑफ वॉर 3 त्या टायमाला आलो होतं, ते कम्प्लीट केलं होतं. कारण की 5-5, 6-7 तास खेळायचो, 2-3 दिवस कम्प्लीट करून टाकायचं. मग थोडं टाइम स्पेंड झाला, म्हणजे तसं जॉबला लागलो ना, तेव्हा गेमिंग पूर्ण सुटला माझा. म्हणजे इंटरेस्टच गेला की काही खेळायचं आता, टाइमच नाही वगैरे. आणि तो थोडस तिथं जाऊन बसायचं, ते गरमीचं छोटस स्पेस वगैरे. मग तिथून सटकलं. बट मनात काय आलं काय माहिती, सडनली मी आणि माझ्या भाऊन डिसाईड केलं की गेमिंग कन्सोल घेऊ आपण, प्ले स्टेशनचा. तेव्हा कोरोना चालू होता. सो वी बोथ टूक इट सिरियसली अँड वी बॉट आवर फर्स्ट कन्सोल. आणि मग त्यानंतर काय म्हणतात, खूप सारे गेम्स मी काय म्हणतात डिस्कवर केले. कोणता कन्सोल घेतला? प्ले स्टेशन 4. नाईस. या, त्यामध्ये मी खूप काय म्हणतात त्याला गेम्स डिस्कवर केले. क्रेडिट गोज टू वन ऑफ माय फ्रेंड स्वप्नील, जो आपल्या ग्रुपमध्ये आहे. त्यांनी मला एक रेड डेड रिडेम्पशन लाईक सजेस्ट केलं होतं, आणि आपल्या रावडीने पण 2-3 गेम सजेस्ट केले, पण ते टॉप नॉच निघाले.
बाकीचे त्यांनी सजेस्ट केलं पण मला नाही आवडले ते गेम प्ले वगैरे. मग जसं त्यांनी माफिया 3 सांगितलं होता. माफिया 3 इज लाईक टिपिकल यू आर वॉचिंग वेब सिरीज ऑन क्राईम. म्हणजे ते ब्लॅक कल्चर, विलन्स वेगवेगळे, म्हणजे ते खूप मस्त गेम होते. म्हणजे लास्ट ऑफ अस यू गाईज नो, तुम्ही सिरीज बघितली. लास्ट ऑफ अस गेमिंग एक्सपिरियन्स टॉप नॉच आहे. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. नंतर गॉड ऑफ वॉर हॅड नो डाऊट. मग आला असासिन क्रीड आला, रेड डेड रिडम्पशन, रेड डेड रिडेम्पशन 2 तर भाई टॉप नॉच आहे. म्हणजे तू दिवसभर खेळ, अख्खा डिस्कवर कर, ऑलमोस्ट तुझे 200-300 तास जातील तरी तुझं कम्प्लीट न होणार, एवढी मोठी वास्ट गेम आहे. म्हणजे त्यामध्ये तुला अॅनिमल डिस्कवर करायचे असतात, एक 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 फिश पासून ते ब्रो बर्ड्स पर्यंत. दे लिटरली पुट, म्हणजे नाही का, एक एक टाईपचे फिश आहेत त्यामध्ये जे तू डिस्कवर करू शकतो, आणि एक एक टाईपचे पक्षी आहेत ते तू डिस्कवर करू शकतो. ठीक आहे, प्राण्यांपर्यंत ठीक आहे, बट लिटरली वेगवेगळ्या पक्षींचे काय म्हणतात ते प्रजाती वगैरे तुला डिस्कवर करायचे. तर असं करून थोडस खूपच इन्व्हॉल्व्ह झालोय गेमिंग मध्ये, आणि खूप आवडतं मला. म्हणजे जेव्हा पण डिप्रेस म्हणते, लो फील करत असेल, एक गेट अवे लाईक बिझी लाईफ मधून, येस, किंवा मी टाइम पाहिजे असेल, माझा काय म्हणतात ते फर्स्ट चॉईस इज लाईक हॅव्हिंग लाईक 1-2 तास, 3 तास मॅक्स टू मॅक्स टाइम स्पेंड करतो. नाही तर मग छोटू बरोबर टाइमपास, त्याच्याबरोबर काय टाइमपास करतो, त्याच्यातच मग्न असतो. पण या गेमिंग, आय प्रिफर गेमिंग मोस्ट ऑफ द टाइम, बिकॉज दुपारी तो झोपलेला असतो, सो दुपारचा काही टाइम नसतो. दुपारच्या टाइमला मी टाइम भेटतो, फ्री टाइम नसतं घरात, आपले हेडफोन लावायचे, मी अँड माय गेमिंग, दॅट्स इट. बट लोकांना असं का वाटतं काय माहिती, काय रे तू मोठा झालाय, ग्रो अप, आर यू प्लेइंग गेम्स अँड नाही भाई, they doesn't know like what they are missing. Yes, सेम आहे ना, आपल्याला पण तेच बोलतात ना की सुपर हिरो मूवीज बघतो, कार्टून बघतो. हा, ते हे पण नर्ड कम्युनिटीच झाली ना. गेमिंग वाल्यांची पण एक कम्युनिटी आहेच वेगळी ऍक्च्युली. ते खरे नर्ड आपल्या भावना आपण एकमेकांच्या समजू शकतो, बरोबर. दुसरा कोण समजणार नाही या गोष्टी. येस, आपल्याला माहिती आहे, बिकॉज आपल्याला त्या गोष्टी आवडतात. हो, त्याच्यामुळे इंटरफिअर नाही सॉरी लिटरली कोरोनाच्या आधी ना, जेव्हा पबजी आलं होतं ना, लिटरली ब्रो पबजी मध्ये लिटरली इतका इन्व्हॉल्व होतो ना, इट्स लाईक सेम. म्हणजे माझं फ्रेंड झालं होतं रे खूप सारे भारी, आता कॉन्टॅक्ट मध्ये, पण वी डोंट प्ले गेम्स टुगेदर, म्हणजे मूव्ह ऑन झाले, कारण की आताचा पबजी शीट आहे. आता फक्त सीओडी स्टार्ट केलं मी टाइमपास म्हणून, मजा येते. बट त्या टायमाला पबजी इज लाईक यु नो हॅव्हिंग अ फेस्ट, लाईक हा भाई माझा फ्रेंड आला, टाइमपास कर, मस्त त्याच्याबरोबर एकदाचा सीन आठवतो, मी ऑफिसवरून आलेलो, आम्ही रात्री खेळत होतो, माझ्या फोनची बॅटरी डेड झाली, आणि आज दुसऱ्या दिवशी मला शिव्या देत होता अभिलाष. व्हायचं, खूप व्हायचं, खूप किस्से व्हायचे. इट वॉज नाईस. पण कोरोना टाइम स्पॅन मध्ये किंवा कोरोनाच्या थोडस आधी, म्हणजे खूप साऱ्या फ्रेंड, इव्हन पाकिस्तानची एक फिमेल होती रे, म्हणजे वी बिकम गुड फ्रेंड. म्हणजे काय म्हणतात, ती पण मला तेवढी रिस्पेक्ट द्यायची की नाही, असं म्हणणं यार तू इंडियाचा आहे वगैरे, बट ती पण चांगली खेळायची. मग आम्ही इन्स्टावर, व्हॉट्सअप वगैरे शेअर करतो. आता पण म्हणजे हाय बाय पुरतं आहे. मग त्यानंतर एक उत्तराखंडचा होता राजवत म्हणून, तो पण खूप भारी खेळायचा पबजी. आय मीन म्हणजे तो हा होता, काय म्हणतात भाई तू पुढे जा, मी तुझ्या मागे आहे. म्हणजे तो सर्वाइव्ह, म्हणजे नाही का, तो लिटरली की हा बाबा खेळतोय ना, आपण त्याच्या मागच राहू, आपल्याला काय होणार नाही वगैरे, त्या टाईपचा खेळायचा तो. लिटरली आम्ही 3-3 तास, 4-4 तास खेळायचो. बघ माझे बाकी ऑफिसचे मित्र वगैरे. बरोबर. लाईक गेममुळे ना भारी युनाइट झाले होते लोक. म्हणजे पण 2-4 जपनीज, कोरियन फ्रेंड झाले होते तिकडून. अजून पण फक्त मी कन्सोल वरती मल्टीप्लेअर नाही खेळत, कारण की आय गेस इंडियाचं ते काय म्हणतात, इंडियाच्या नेटवर्क मध्ये येतं ना आपलं, तर मे बी ऑनलाईन भेटत नसते. आणि जरी चुकून भेटलं तुला सीओडी मध्ये, त्यांचं क्रॉस कनेक्शन टाईप आहे. म्हणजे तिथं तुला पीसी वाले पण भेटतील, आणि काय म्हणतात त्याला, एक्सबॉक्स वाले पण भेटतील, आणि PS वाले पण भेटतील. हा, पण त्याच्यामध्ये सीन काय आहे, सर्वांना अप्पर हँड पीसी वाल्यांना आहे.
कारण की भाई त्यांचा माऊस असतो सपासप राईट लेफ्ट मारून मारून पळून जातात, ते काही करता येत नाही कन्सोल वरती, त्यामुळे मग मल्टीप्लेअर नाही करत. हा हा. लेट्स मूव ऑन टू रावडी भाई, की तुम्ही सांगा Yes. की तुमचं आणि गेमिंगचं नातं काय आहे? केव्हापासून माझी पण गेमिंग जर्नी बोलाल तर अभिलाष आणि माझी जर्नी सेमच आहे, पण थोडी जरा त्याच्यामध्ये बदल या गोष्टीचा आहे की म्हणजे गेमिंग बद्दल मला काही माहितीच नव्हतं. आणि तसंही अभिलाष बोलला होता की ते काय बोलतात जॉयस्टिक वाला 1 रुपये टाकून गेम खेळायचं असतं ना, ते पण मी थोडा टाइमच खेळलो, म्हणजे जास्त मला माहितीच नव्हतं त्या गोष्टीबद्दल, बिकॉज ते पैसे टाकवा तेव्हा तर मी हे पण काय बोलतात त्याला, कोण घरात माझ्या कमावणारं पण नव्हतं. त्याच्यामुळे कसं झालं की मी एकदा घरी न विचारताय ना माझ्या मामाकडून मी पैसे घेऊन गेलो. आता दुसरा मामा आहे तर त्याला मी विचारून घेऊन गेलो होतो पैसे मित्रांसोबत टेक्कन गेम खेळायला टेक्केन joystick वरती. टेक्केन जास्ती करून मला तरी असं वाटतं टेक्केन गेम जास्ती चालला हो. स्ट्रीट फायटर पेक्षा. स्ट्रीट फायटर आणि नाही तो game- टेक्केन. स्ट्रीट फायटर पेक्षा तरी टेक्कन जास्ती झाला. त्याच्यानंतर स्ट्रीट फायटर आणि मार्वलचं एकमेकांची भेटणारे काय बोलतात त्याला सुपर हिरोजची Capcom. भेटणारे गेम तो एक आला Capcom होता. versus कॅपकॉम वरना Marvel. मार्वेल वर्सेस कॅपकॉम, हा तो एक गेम हा. आला होता. तर मी ऍक्च्युली जास्ती करून टेक्कनच खेळलो. तर तेव्हा ऍक्च्युली मला घरी ओरडा पण पडला होता की तू न विचारता कसा गेला तरी पैसे का घेऊन गेलास. त्याच्यानंतर मी कधी गेलोच नाही. आणि त्याच्यानंतर बोलला तर त्याला पण भरपूर वर्ष झाली. मी कधी बाहेर पण खेळायला गेलो होते, बिकॉज ऑफ का शेजारी ओरडायची तेव्हा. शेजारचे ओरडायचे, "हे काय झोपायचं टायमिंग झालाय, तुम्हाला काय समजत नाही का इथे खेळताय वगैरे." तर त्याच्यामुळे माझी गेमिंग जर्नी त्या गोष्टीपासून चालू झाली की माझ्या मम्मीने विचार केला की नाही आता याला घराच्या बाहेरच नाही पाठव. तर तेव्हा तुम्हाला माहिती असेल की हार्ड डिस्क वाला एक गेमिंग कन्सोल पण आला होता, हार्ड डिस्क वाला. तो माझ्यासाठी नवीन माझ्या वडिलांनी शाळेत आणला होता पूर्ण गेमचा सेट मित्रांसमोर माझ्या. सोनीचा होता आय गेस तो. त्या गोष्टीमध्ये खुश झालो. सेगा असं नाही तर सोनीचं होतं ना, नाही सेगा हा त्या टाईपचाच होता. आणि हल्कचा फोटो होता त्याच्यावरती त्या बॉक्स वरती पूर्ण. तेव्हा तो 2001 चा हल्क आला होता ना, तो वाला फोटो होता. इनक्रेडिबल. तर तिथून माझी जर्नी चालू झाली मारिओ गेम पासून खेळायचं. अलेक्झांडरचा गेम एक होता आणि कॉन्ट्रा स्ट्राईक मी खेळायचो माझ्या भावाबरोबर, मोठ्या भावाबरोबर. आणि अलादीनचा वगैरे गेम, हे सगळे गेम ना मी म्हणजे बोल नॉस्टॅल्जिक जेवढे पण सगळे गेम्स आहेत मी सगळे गेम्स खेळलो. आणि पोचलो मी पूर्ण मोबाईल वरती पण भरपूर गेम्स खेळतो. मोबाईल वरती पण वडिलांच्या मोबाईल वरती, माझ्या बाबांच्या मोबाईल वरती, सगळ्या मोबाईल वरती पण भरपूर गेम खेळून मग प्ले स्टेशनचा जमाना आला, तुम्ही बघितला असाल. तर ऍक्च्युली असं झालं होतं की मी 6वीला ना नापास झालो होतो. 6th क्लासला पहिली बार माहित पडली. क्लासला नापास झालो होतो. आणि माझ्या वडिलांनी 6th क्लासला नापास झालो होतो तेव्हा मला प्ले स्टेशन 2 घेऊन दिला. तो पहिल्यांदा नवीन आला होता. आणि हनुमानचा गेम त्याच्यावरती फ्री होता बंडल. हनुमानचा गेम तर तो नवीन होता आपल्याकडे, आपल्या इंडियाच्या ह्याच्यामध्ये. आणि एवढा फेमस पण नव्हता, पण तो जेव्हा सगळे पब्लिक खेळले ना तेव्हा तो फेमस झाला. आणि मी तो त्या गेम पासून माझी जर्नी ना एकदम प्रॉपर म्हणजे एकदम चेंजच झालं माझं. त्या म्हणजे विचार करा तुम्ही, देवाचा गेम मी खेळलो आणि त्या गेमनुसार मी सगळे गेमिंगचे स्किल्स शिकलो. की म्हणजे पुढे फ्युचरमध्ये जेवढे पण गेम झाले ना, तर आम्ही आज गेम खेळूनच बोलायला तर मला आज सगळं माहिती आहे गेम बद्दल. आज मी गेम पण बनवू शकतो स्वतःचा. त्याच्यामुळे मी भरपूर मेहनत केली त्या गोष्टीवरती गेम घेऊन. आणि तसा अभिलाष पण बोलला की प्ले स्टेशन 4, प्ले स्टेशन 3 येत गेले. मी सगळे कन्सोल वरती गेम खेळलोय, सगळे जॉयस्टिक पासून ते याच्यामध्ये. फक्त पीसी वरती नाही गेलो, बिकॉज पीसी तेव्हा माझ्याकडे नव्हता, पण मी आज पण नाहीये. आणि मला असं वर्थ पण वाटलं नाही की पीसी वरती खेळायचं. मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन बघायचो पीसी वरती गेम्स. जे माझ्या समोर दादा वगैरे राहायचं ना, तर त्याच्या घरी जाऊन मी सगळे गेम्स बघतो. तेव्हा म्हणले हे कसे खेळतात, काय खेळतात. आणि तेव्हा मी कदाचित माझ्याकडे ऍक्च्युली माझ्या मावशीने जेव्हा पीसी घेतलं ना, तर त्याच्यावरती मी हा गेम खेळत होतो, CS काउंटर स्ट्राईक. तो गेम एक माझा काय बोलतात त्याला पीसी वरचा होता. आणि त्याच्यानंतर NFS मोस्ट वॉन्टेड खेळलो पीसी वर. ओ भाई वो तो एक नंबर था. मोस्ट वॉन्टेड तो गेम लेजेंडरीज आहे. तो एक गेम मला पहिला आवडला स्टोरीनुसार. आणि CS तर खेळायचोच मी. त्याच्यानंतर मग तुम्ही बोलाल तर जमाना बदलत चालला तसे गेम्स पण परिवर्तन होत चाललं. तुम्ही बघत असाल तर प्ले स्टेशन 3 आला,
हम्म. सोनी काहीतरी चांगला विचार केला त्या गोष्टीवरती कमवायचा, तर त्या लोकांनी अशा पद्धतीने गेम केला. मग त्याच्यात ग्राफिक्स नुसार त्या लोकांनी म्हणजे बोलतात ना बिझनेस चालू केला सोनीने, की म्हणजे आता आपण असा बिझनेस करून पब्लिकला तो त्या पद्धतीने गेम विकायला लावायचा. आणि ती गोष्ट प्ले स्टेशन 2 आणि प्ले स्टेशन 3 पासून फेमस झाली आणि आम्हाला ती गोष्ट आवडायला लागली. अभिलाष पण माहिती असेल या गोष्टीबद्दल. बरोबर. तर प्ले स्टेशन 3 वरती पण भरपूर गेम केले मी. विचार करत जसं तुम्ही, मी एका बँडरला ना जेव्हा गेमिंगच्या सीडी आणायला जायचो ना, मी 50-60 सीड्या घ्यायचो, ओ पायरेटेड सीड्या. भाई, ओ भाई. 50-60 पायरेटेड सीड्या, आणि त्यातल्या तर अर्ध्या बिघडल्या पण होत्या. एवढं घासल्या होत्या मी गेम, पिशवीत एवढं टाकून खेळलो होतो मी टाकून. गेम. आणि तुम्ही विचार कराल तर हा. गॉड ऑफ वॉर तर माझा पहिला एक्सपिरियन्सच होता गेमचा. NFS नंतर मला तोच गेम आवडला भरपूर. ते तर आणि तुम्ही पूर्ण मग एक तो ऍडल्ट पण गेम होता भरपूर. इव्हॉल्युशन होतं भाई गॉड ऑफ वॉर. हा. येस. हो, 90sच्या सगळ्यांचा फेवरेट गेम आहे तो. बिकॉज तोच फेमस झाला ना त्या गोष्टीमध्ये हो. भरपूर. त्या दुकानात जे मी जायचो ना, तर त्याच्यामध्ये ती अर्धी पोरं होती ना, घरी गेम त्यांना खेळून द्यायचे नाही म्हणून त्यांनी ना तो स्वतःचा गेमचा कन्सोल ना त्या दुकानात ठेवलेला होता, हम्म. घरी खेळायला द्यायचे नाही म्हणून. ते लोक तिथे टाइमपास करायचे, असं त्या पद्धतीत ते करायचे. अरे तर वा. मी भरपूर असं म्हणजे बोलायला ना, भरपूर माझी जर्नी बोलायला ना गेमची, बापरे बाप, खूप म्हणजे मला मी खूप म्हणजे मजा केली भरपूर, अजूनही करतोय. आणि जसं रेड डेड रिडेम्पशन बद्दल बोललं तर अभिलाषने सांगितलं की त्या गेम वरती रॉकस्टारने भरपूर हार्डवर्क केलंय. आणि ऍक्च्युली आम्ही फॅन्स म्हणून ना तसेच गेम एक्सपेक्ट करतो राईट. भरपूर. आणि मी जेव्हा 11वी पास झालो होतो ना, तेव्हा मला प्ले स्टेशन 4 भेटला होता. 11वी का 12वी पास झालो होतो तेव्हा. वाव. हा, प्ले स्टेशन 4 भेटला होता तेव्हा. आणि आता PS5 ची तर तयारी चालूच आहे, GTA 6 आल्यावरती. हा, सेम. आता तुमच्या दोघांचा फेवरेट गेम कोणता आहे तो सांगा. लाईक रावडी, बोला तुम्ही की फेवरेट गेम कोणता आहे आणि तू कोणता गेम सजेस्ट करू शकतो लोकांना. मी तर रेड डेड रिडेम्पशनच सजेस्ट करेन, बिकॉज त्या गेमची स्टोरी, ग्राफिक सगळंच चांगलं आहे. माझा रिव्ह्यू पण तुम्ही लोकांनी बघितला असेल, मी तो टाकला होता त्याच्या माझ्या स्टोरीमध्ये. बिकॉज मी तो गेम 2दा खेळलो. आणि बाय द वे लाईक कुठे अवेलेबल ते पण सांगा, की जो PC गेमर असेल तो PC वर खेळेल, PS5 असेल PC वरती मे बी नसेल, PC वर पण नाही. PS5 आणि प्ले स्टेशन 4च्या कॉन्सोल वरतीच तो अवेलेबल आहे. बिकॉज त्यांचा एक्सक्लुझिव्ह गेम आहे ना, तर ते ऍक्च्युली मला तरी असं वाटतं की 1 वर्षानंतर तो गेम येईल. ओके. बिकॉज ते पहिला नेटवर्क बघतात की म्हणजे हा गेम चालतोय का नाही प्ले स्टेशन 4 वरती, मग तसा PC वरती पण काढायला, राईट. असं असतं त्यांचं. हा. मी सजेस्ट करेन की हा रेड डेड रिडेम्पशन 2 तुम्ही 1, 2 दोन्ही गेम खेळा आणि एक्सपिरियन्स घ्या. नक्कीच. अभिलेश भाऊ, तुम्ही सांगा की कोणता गेम. एक नाही सांगत मी, टॉप 3 सांगतो तुला. टॉप 3. येस बिंदास. फर्स्ट RDR2 ऑल टाइम फेवरेट आहे, ऑल टाइम. आय मीन लाईक जेव्हा मी गेम संपवली ना भाई, तेव्हा असं वाटत होतं की फायनली, म्हणजे ना एकदम असा इमोशनल झालं होतं फायनली. बिचाराचं ड्रीम नाही का, म्हणजे एक जर्नी संपली. RDR2 सेकंड वर लास्ट ऑफ अस, म्हणजे लास्ट ऑफ असचे दोन्ही पार्ट. आणि थर्ड वर येत आहे गॉड ऑफ वॉर रॅग्नारोक. ऑल टाइम फेवरेट. शशी भाऊ, तुम्ही सांगा की तुम्ही कोणता गेम खेळला आणि लाईक कोणता गेम तुम्ही सजेस्ट करा. आवडतं. मी PS4 PS5 वर गेम नाही खेळलो अजून, बट कॉल ऑफ ड्युटी 3 का 4 काहीतरी कुठली तरी खेळलो मी, मला आठवत नाही. PC मध्ये खेळलो, ती खेळलोय. 3 का 4 होती, आठवत नाही मला, ती खेळलो. काउंटर स्ट्राईक तर ते काय, ते जो जन्माला तो खेळतोच, त्याचं काय हे नाही. कॉल ऑफ ड्युटीचं ते सगळेच खेळतात. कॉल ऑफ ड्युटी तर सगळेच खेळतात. त्याच्यानंतर मी PC वर आहे ना, मला भेटली होती फाईल, द अमेझिंग स्पायडरमॅन 2 प्ले, ऍक्टिव्हेजनचं आहे बहुतेक ते. आणि आता त्यांनी आता प्रॉपर सोनीवाल्यांनी ते विकत घेतले. सोनी आणि त्यांचा तो स्टुडिओ पण चेंज झालाय ना. तर मला ती म्हणजे स्पायडरमॅनची गेम मी ती खेळलोय, PC वर खेळलोय. चांगली चालते, म्हणजे चांगली चालली, व्यवस्थित आहे ते. पण त्या गेमचं कसं झालं, त्यांनी असं म्हणतात की आता आपल्याला काय, आपण इंडियन पोर आहे, आपल्याला खेळायला भेटते, हेच खूप मोठी गोष्ट आहे. आपण एवढं खोलमध्ये जात नाही. बट त्या रिलेटेड त्याच्या न्यूज बघितलेल्या ना, तर ऍक्च्युली
तर अमेझिंग स्पायडरमॅन 1 आहे ना, ती जास्त फेमस झालेली. बट हा सेकंड वाली जी गेम आहे ना, ही त्यांनी खूप रश मध्ये रिलीज केली, कारण हो त्यावेळेस मूवी पण रिलीज करणार होते ते. राईट राईट तर बरोबर बरोबर. खूप लोक म्हणतात की त्या गेम मध्ये आहे ना, तो इलेक्ट्रो आणि गॉब्लिन वाला पार्ट आहे ना, असा हे वाटतो, स्टोरीला पकडून नाही वाटत. तर ती गेम आहे, ती गेम खेळलो मी. बाकी आपण आता गेमिंगच्या बाबतीत तर तेवढा ह्यांच्या एवढा एक्सपिरियन्स नाही. बट जेवढा अभिलाष कडून ऐकलंय किंवा इतर पण खूप लोकांचा रिव्ह्यू बघतो ना आपण, आपल्याला रील्स वगैरे, हो हो हा. तर लास्ट ऑफ अस खेळायची खूप इच्छा आहे. आणि ऑब्व्हियसली जेव्हा पण कधी येईल माझ्याकडे PS4 फ्युचर मध्ये, तर पहिल्यापासून खेळेल मी ही गॉड ऑफ वॉर स्टार्टिंग पासून मला पण खेळणार. ते आहे, लास्ट ऑफ अस Last of खेळायची Us इच्छा आहे, कारण मी तर म्हणेन तुम्ही एक्सपिरियन्स घ्या त्या गोष्टीचा, बिकॉज खरोखर हा. पिक्चर मी विसराल, तुम्ही पिक्चर विसराल. मी तेवढ्यासाठी एवढा सिरीज game पाहिली जबरदस्त नाही. असतं. बघील की मी लाईक मूवी लाईक गेम खेळ नंतर मग सरस बघेल मी मुद्दामून नाही, नाही series वरती त्याच्यामध्ये कसं आहे शशांक, त्याच्यामध्ये कसं लास्ट ऑफ अस मध्ये शशांक टिपिकल गेमिंग एक्सपिरियन्स नाही भेटणार तुला, की नाही का तुझं हा, हेल्थ स्टोरी मोड भरपूर आहे ना त्याचा. हा नाही नाही असं नाही, जसं इंटरफेस म्हणतो तुला हेल्थ बार दिसतंय, हो, मग हो, तुला समजलं. काय म्हणतात पॉवर असेल तुझी, तसलं काही नाही. यू 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 लाईक ह्युमन असेल, तुला गनचे पार्ट्स भेटले, तू गन्स बनवू शकतो भारी भारी, त्यासाठी तुला फिरावं लागतं, एक्सप्लोर करावं लागतं. अभिलाष बरोबर. हा बोल बोल बोल. आणि परत त्यामध्ये फिजिक्स सीन नाही का घेतलंय, म्हणजे आहेत काही काही सीन, मी तुला शेअर करेल, रील वगैरे खूप येतात. आणि फायटिंग सिक्वेन्स जर तुला एक टेक्निक कळली ना, हे करायची काय म्हणतात त्याला, क्राउच वगैरे करून, जर तुला माहिती सगळी टेक्निक, मग तू रील बनवू शकतो, गेम प्ले बनवू शकतो तो फाईट सिक्वेन्सचा, नाही का, कारण की 7-8 लोक तुला सर्च करत असतात आणि तू फिलिंग्स फ्री होतो बाई. तुझे रील पण अच्छा. बघितलं असेल तू, ते एक बोलू का मी? गेम प्ले तो. हा हा, हा हा. पण कसं माहितीये का अभिलाष, बघ एक विचार करते गोष्टीवरती, हम्म. की मी यांनी सजेशन दिलं आणि बरोबर बोलला, पण नाही ना, गॉड ऑफ वॉरच्या स्टोरी म्हणजे गॉड ऑफ वॉर आहेच चांगला, पण गेम प्लेचा एक्सपिरियन्स बद्दल बोलायचं ना, तर RDR 2 आणि लास्ट ऑफ अस 2, बिकॉज Yes. त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी वाटतात आपल्याला. गॉड ऑफ वॉर मध्ये तर ऑफकोर्स यार फक्त चालतो आणि फक्त कॉम्बॅट. येस, Storyचा वेगळी difference आहे. गॉड ऑफ वॉर मध्ये ना हा कॅरेक्टर्स नाहीयेत जास्त. हा, आणि जे त्याच्यामध्ये बोलशील ना, तर तुला प्रॉपर गेमिंगचा एक्सपिरियन्स भेटणार आणि Yes. नवीन नवीन म्हणजे गोष्टी करायला भेटतात. असं वाटणारच नाही की तू गोष्ट तीच करतोस. ओके म्हणून. ओके. हा, म्हणजे गॉड ऑफ वॉर मध्ये एक मिशन टाईप आहे, की जायचं ते मिशन कम्प्लीट करायचं. पण हा. ह्याच्यात तसं फील नाही, मिशनचा फील फील नाही. येतच नाही रॉकस्टारच्या आपण गेम आहे मध्ये आणि तसं. नॉटी रॉकच्या गेम मध्ये. ओके, आपण आहे तसं POV नेच खेळल्यासारखं वाटतं. हा हा हा, तुम्हाला तिथे कुठे बोरच होणार नाही आणि फील पण होणार नाही, की म्हणजे तुम्ही तिथे असं वाटेल की तुम्ही तिथे आहात, ओके. त्या जागेवरती खरोखर उभे आहात. म्हणून तर ती RD एक्साइटमेंट आहे ना, की कधी आलं PS4 सॉरी PS5 आला, तर ती गेम खेळायची, म्हणजे दुसरं काही सोडून पहिले तीच गेम खेळायची, असं आहेत मनात. हा, कारण काय ना लाईक आपण लहानपणी ना आता आम्ही दुसऱ्यांच्या कॉन्सोलवरती गेम खेळलेले, असं काही स्वतःचा हा ती एक एक्साइटमेंट राहते का, अरे हे देखणं आहे, आपण हे खेळणं आहे असं. नाही पहिले जे गेम कसे यायचे की म्हणजे तेच करायला गोष्टी लागायच्या. नॉटी डॉग आणि रॉकस्टार वाल्यांनी जी पद्धत RDR 2 मधून आणि लास्ट ऑफ अस 2 मधून दाखवून दिली ना, ती खरंच काबिले तारीफ आहे. म्हणजे त्यांची विचार करायची पद्धत आणि नेक्स्ट लेवल गेम काढतात ती लोक. हे मला म्हणजे अभिलाषमुळे ऍक्च्युली लास्ट ऑफ अस 2 मला त्यांनी सजेस्ट केला म्हणून. तर मी फक्त पहिला पार्टनं भरपूर टाइम झाला खेळलो होतो, पण नंतरला मी जेव्हा खेळलो ना लास्ट ऑफ अस 2, खरंच माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, मला आवडला भरपूर. नाईस. वेल, आता मी तर खूप कमी गेम खेळलो, मोस्टली PC आणि मोबाईल गेम्स खेळलो, बट त्यामध्ये 2 माझे फेवरेट आहे. आता सध्या जस्ट रिसेंटली आलाय पाल वर्ल्ड. भाई पब गेम आहे. लाईक प्रत्येकाने मोस्टली माइनक्राफ्ट खेळला असेल. माइनक्राफ्ट प्लस पॉकेमॉन. मी पण नाही नाही मोस्टली जे PC गेम्स खेळतात कॉन्सोलवर. वाईट म्हणू नकोस, पण नाही ऍक्च्युली या गेम बद्दल माहिती. हा काही तर लाईक मोस्टली जे PC गेम्स खेळतात त्यांना माहित असेल की माइनक्राफ्ट नावाचा एक गेम आहे. सो तो गेम माहिती मला, पण ते एक्झॅक्टली काय खेळतात ते माहिती. सेम स्टफ आहे बाईक, बॉब द बिल्डर टाइप बस. हा, तर माइनक्राफ्ट आणि लाईक पॉकेमॉन्सचं वर्ल्ड एकत्र करून एक गेम बनवलाय पाल वर्ल्ड नावाचा. तो बी एक नंबर गेम आहे.
आणि माझा एक फेवरेट गेम जो आपला कोविडमध्ये इतका बूम झाला होता ना भाई, खूप रेजफुल गेम आहे. पहिलं तर व्हॅलोरंट, बेस्ट अच्छा, हा गेम, बरोबर. एक नंबर. लाईक ज्यांनी CSGO खेळला असेल ना, त्यांची सेम गेम आहे, फक्त विथ सम ॲबिलिटीज, फॅन्टसी थोडा हा मिक्सचर. हा हा. सो पुढच्या टॉपिकवरती वळू. तर आता प्रत्येकाने गेम खेळले, तर मला सांगा की तुम्ही जर तुम्हाला संधी दिली की तुमचा ड्रीम गेम बनवायचा आहे, तर काय असेल स्टोरी, काय बेस असेल? तर पहिली गोष्ट, लाईक पहिले विचारतो मी अभिलाष भाऊला की कसा असेल तुझा ड्रीम गेम. ड्रीम गेम, ड्रीम गेम म्हणजे बघ, मला माझ्या डोक्यात तसं ड्रीम गेम होतं जे की RDR2 मधून भेटलं पाहिजे मला. हां लिटरली तू येता जाता लोकांशी इंटरॅक्ट करू शकतो ब्रो. आणि जो ट्रॅव्हल जरी करत असेल ना, तिथे भिकारी असेल ना, तू भिकाऱ्याला ते पैसे दिले ना, तर तुला दुसऱ्या शहरात भेटन आणि तो तुला रेकग्नाइज करेल ब्रो. इतकं स्मॉल डिटेल्स आहे त्यामध्ये की थँक्यू. मग तो टिप देणार तुला की बाई इकडे इकडे जा, अबॅन्डन घर आहे, हां तिकडे तुझा पैसे वगैरे खूप काही भेटतील. म्हणजे Even तू गेमिंग होते. विचार कर की तिथे जर कोणाला मारलं जरी ना, प्राण्याला किंवा माणसाला, तर तो 2 दिवस तिथे सडत असतो. हो हा. ना. दुसऱ्या दिवशी तू reality जाशील ना body मारायला, त्याच जागेवरती बॉडी सडलेली असते तिथे, असं दाखवलं ते लोकांनी. म्हणजे विचार कर, छोट्या छोट्या गोष्टींवरती त्या लोकांनी हे केलं. त्यामध्ये एक सीन होता की तू कॅम्पला रिप्रेझेंट करत असतो तुझ्या. तर मी एक डिअर मारला होता, ठीक आहे, आणि ते मला कॅम्प मध्ये न्यायचं होतं. म्हणजे ते एक डोनेशन म्हणून असतं, ते तुझं हे रिस्पेक्ट वाढवतं तुझ्या कॅम्प मध्ये. आणि मी म्हणलं ठीक आहे, हे डिअरला मारू, आपल्या घोड्यावर ठेवू आणि थोडस हंटिंग करू. ओके. आईला थोडा वेळ झाला आणि ते माशांचा आवाज यायला लागला, घुम 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 तो घोडा चालत. म्हणलं, काय विषय? मी उतरलो, हो भाई. फक्त ती बॉडी सडली पा. अरे म्हणलं हे पण सीन. आणि actually मी तसं तसं नेलं कॅम्प मध्ये, आणि ते डोनेट करायला गेलं ना, तिथं मला आलं की यू कॅनॉट डोनेट, काय म्हणतात ते, वेस्ट फूड का काहीतरी वर्ड होतं, तो मला नाही आठवत आहे. मी म्हणलं अच्छा भाऊ, तिथून सुरू होते. म्हणलं ठीक आहे. म्हणलं इथं कॅम्पच्या आसपास मध्येच हंटिंग करायचो. आणि हंटिंग पण कसं करायचं भाई, बॉडी पार्ट्सला नाही मारायचं, हेडशॉटच द्यायचं, तरच ते मीठ चांगलं असतं खाण्यासाठी. एक भेटणार. तर तू बॉडी पार्टला मारला तर काही युज नाही होत. असं सीन आहे. टिपिकल स्मॉल डिटेल्स आहे. आणि बोलशील ना, अरे मी आता परत एकदा एक्सपिरियन्स घेतला ना, ऍक्च्युअली मी सर्वात पहिला लो ओनर वरती खेळलो ना, तर लो ओनरची रिअलिटी वेगळी आणि हाय ओनरची रिअलिटी वेगळी आहे. त्याच्यामध्ये सही आहे. हाय ओनर असेल ना, तर तुला सगळे म्हणजे ओळखतात पण, म्हणजे कसं आपल्या एरियामध्ये आपल्याला आपल्या ओळखीची माणसं भेटतात आणि ओळखतात. तर तू कोणाची अशी मदत वगैरे केलीस ना, तर ती लोक तिथे त्या म्हणजे व्हॅलेंटाईन नावाची जी जागा आहे ना, तिथे तू तुला तिथे भेटणार. आणि त्याला म्हणजे तो माणूस हाक पण मारतोय, तू मला वाचवलेलंस ना, तू एक काम कर, या दुकानामध्ये जा आणि माझ्याकडनं फ्री गन घे, माझं नाव सांग त्याला. आणि तेच जर तुझी लो ओनर असेल ना, तर तुला ते डिस्काउंट नाही देत, तुला जास्त करावं लागत गन साठी, थोडस अर्न करावं लागत. आउटफिट करायसाठी. अर्न लवकर होतं ना, पण लो ओनरनी अर्न लवकर होतं. हाय ओनर लागते. एक आहे ड्रीम गेम असं ना, मला बॅटमॅनचं पुन्हा एक खेळायचं गेम, तर WWE मस्त बनवली होती, पण थोडस युनिक पाहिजे होतं, ओपन वर्ल्ड टाइप पाहिजे होतं बॅटमॅनचं. पण ह्याच्यामध्ये फक्त गॉथम सिटी आहे आणि ते पण छोटे मोठे बिल्डिंग वगैरे. डार्क नाईट पण ओपन वर्ल्ड नाही वाटत, ते तुला पाथ देतात, तिकडे जावं लागतं. असं ओपन वर्ल्ड बॅटमॅन पाहिजे, मजा येते. रावडी भाऊ, काय लाईक काय कसा असेल तुमचा ड्रीम गेम? मला तर रॉकस्टार बरोबरच काम करायला आवडेल, तेच ड्रीम आहे. बिकॉज त्या लोकांनी ऍक्च्युअली माझा ड्रीम गेम मी असा विचार नाही केला की कोणता बनायला पाहिजे वगैरे, बिकॉज त्यापर्यंत माझा विचार गेलाच नाही ड्रीम गेम कोणता बनला पाहिजे आपल्याला. बिकॉज कॅरेक्टर आपल्याकडे ऑलरेडी एवढे फेवरेट्स आहेत, डीसीचे, मार्वलचे बोलाल तर, आणि प्लस गेमिंग बद्दल पण बोलाल तर गेमिंगचे पण एक वेगळाच युनिव्हर्स झालाय, त्यांचे पण कॅरेक्टर स्वतःचे येत आहेत असे नवीन. तर मी कोणता विचार नाही केला की ड्रीम गेम म्हणून कोणता बनेल, पण मला रॉकस्टार बरोबर काम करायला हवं, बिकॉज त्यांची गेम बनवायची पद्धत नेक्स्ट लेवल आहे. शशी भाऊ काय म्हणता, लाईक कसा, लाईक इमॅजिन कर तू की कसा वाटेल तुझा ड्रीम गेम? चुकीच्या माणसाला क्वेश्चन विचारला, बट नाही बोलू शकतो काय, गेम खेळले ना बस, बाकी यू कॅन से मूवी. बघ मी आहे ना, मी ड्रीम गेमचं नाही सांगणार, बट मी अभिलाषनी स्पायडरमॅन गेम खेळली म्हणून त्याला सांगेल मी की
बऱ्यापैकी मी व्हिडिओज पण तसे सर्च केलेत नाही का. तर स्पायडरमॅनचे ना मी द अमेझिंग स्पायडरमॅन 2 खेळलोय ना, तर त्याच्यात आणि ह्या नवीन स्पायडरमॅनचे जे गेम प्ले बघतो ना मी, त्याच्यात डिफरन्स हा वाटलं की फिजिक्स त्यांनी जास्त वापरलं नाही. त्यांनी अॅनिमेशन वर जास्त काम केलंय. म्हणजे स्विंग करायचं जे आहे ना, स्विंग करायचं, तर ते असं वाटतं की त्यांनी ह्या सेकंड पार्ट मध्ये तर अजूनच त्यांनी खूपच एक्स्ट्रा केलंय. तर स्पायडरमॅन म्हणजे काय रे आपलं. बोलतोस ना. हा, स्पायडरमॅन म्हणजे कसं स्विंग नुसारच आपण स्विंग असेल तिथेच स्पायडरमॅन आहे ना, बरोबर. ग्लाइड वालं जे ठेवले ना आता, तो बघ लिटरली तो उडतोच आहे स्पायडरमॅन, पूर्ण सिटीमध्ये उडतो तो. सुपरमॅन आहे का स्पायडरमॅन आहे असं डिस्टिंग्विश केलं पाहिजे. अरे तो हे पण होतो ना शशांक, तो खाली पण जातो ना, असं उडत नाही ना तो कॉन्स्टंट. अरे पण तू व्हिडिओ बघ, बऱ्यापैकी आहेत खूप व्हिडिओ, तो खूप वेळ उडत राहतो. आता ते म्हणजे त्याला जेव्हा ते हे मारतात ना, तो स्लिंग शॉट वाले काय ना, हा त्याच्यामध्ये खूप टाइम पर्यंत असतो. तू असं नॉर्मली उडला ना, तर तू स्लो खाली जातो. पण ते एवढं नव्हतं द्यायला पाहिजे, कारण मी जे गेम खेळलोय ना त्याच्यात प्रॉपर फिजिक्स होतं. म्हणजे तू हे बघ, तू गेम खेळलाय तर तुला माहिती. आता तू समज वेब सोडलीये आणि स्टिक करतोय, ग्लाइड करतोय आणि हातातली वेब सोडली स्पायडरमॅनच्या, तर तुझं पुढचं जे अॅनिमेशन आहे ना ते तुझ्या फिजिक्स वर झालं पाहिजे. पण लोक बघ फ्रंट फ्लिप पण मारतात, ते बॅक फ्लिप पण मारतात ते हवेत, बरोबर. सगळेच कलाकुसर दाखवतात ते हवेत. तर ते नको, असं वाटतं की यार हे थोडं एक्स्ट्रा दाखवतात. ते गेम मध्ये एक्स्ट्रा तेवढं नव्हतं. बाकी ती गेम भारी आहे. परत स्पायडरमॅन 2 बद्दल बोलतोय ना. हा, थोडं फिजिक्स वर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. स्पायडरमॅन 2 मध्ये फिजिक्स त्याचं मी सांगतो काय गेलं असणार माहितीये का, म्हणजे माझ्या मते तरी. बिकॉज फर्स्ट स्पायडरमॅन मध्ये ना त्या लोकांनी स्पिनची पद्धत ज्या पद्धतीत ठेवलं ना, तर त्या लोकांनी जर तू बघितलं असेल ना डिटेलिंग मध्ये नीट गेम, अभिलाष पण माहिती असेल ही गोष्ट. जेव्हा आपण R2 आणि L2 दाबतो ना अभिलाष, तेव्हा तो माहितीये ना असा स्पीड जातो त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट त्या लोकांनी केली की तो आता डायरेक्ट म्हणजे बोलतात ना, उडून डायरेक्ट तो भरपूर लांब जाऊ शकतो. म्हणजे 4 बिल्डिंग शकतो. ती ऍबिलिटी अपग्रेड केली त्याची, ती गोष्ट त्या लोकांनी चांगली केली. कोणी विचार पण केला होता. आणि मला तरी असं वाटतं की ओल्ड स्पायडरमॅनची इन्स्पायर्ड बनवलाय, बिकॉज ओल्ड स्पायडरमॅनला पण पंख होती याची वेबची. ओके. काय ड्रीम गेमच्या बाबतीत बोलायचं झालं ना, तर अभिलाषनीच फोन करून मला सांगितलेलं हॅरी पॉटरची गेम खूप छान बनव. तर तशी गेम आहे ना, तसंच म्हणजे जे अपेक्षित आहे ना आपल्याला हॅरी पॉटर सारख्या गेम करून, तर तशाच गेम ह्या लोकांनी आता हे दोघं पण ते रेड डेड काय ते गेम, सॉरी मी खूप शिव्या खाणार आहे. तर आयडीआर 2 म्हणू शकतो डायरेक्टली तो. आयडीआर 2. तर आता ते हे दोघं जण एवढं त्या कौतुक करतात त्या गेमचं, म्हणजे ती गेम तेवढी भारी असेल, त्याचं युनिव्हर्स तेवढं भारी असेल, बरोबर. तर आपण तर गेम नाही खेळले, बट माझं एकच म्हणणं आहे की तुमचं आहे ना ते युनिव्हर्स भारी करा यार. म्हणजे अजून पण माझ्या एजचे अभिलाष सेम एजचे आम्ही दोघं, जी जुनी GTA वाय सिटी आहे ना, अजून पण लोकांचं ते आहे, डोक्यात आहे की कुठं कसं अजून पण बसवलं पोरांना, चीट सगळे सांगतील, बरोबर. तर तसं तगडं पाहिजे की कुठे पण मस्त. मी तर नाही कधी चीट वापरले. वापरले नाही वापरले मी कधी, मला माहिती पण नव्हतं. वेळ आता ड्रीम गेमचं बोलायला झालं, मी तर म्हणतो लाईक फ्री गाय खूप लोकांनी पाहिला असेल भाई. फ्री गाय मध्ये जसा गेम होता ना यार, एक तसा गेम जर अस्तित्वात आला ना, मजा येईल. आणि आता लाईक सायबरपंक नाहीतरी सायबरपंक 100% कुठं कम्प्लीट आहे, तो लोक खेळतात, कसे खेळतात माहित नाही मला, पण तो 100% नाही ना, डेव्हलप नाही झालाय ना 100%. झालंय का रे? सायबरपंकने लय शिव्या खाल्ल्यात ते गेम. ते तर हा, ती तेच बोलतो ना, ती 100% झालीच नाही ना कम्प्लीट. हा, दरवर्षी येतात म्हणतात आमची गेम रेडी आहे, पण रेडी नसते. मी तर एक्सायटेड आहे. लाईक मुंबई गलीज नावाचा निखिल मालनकर, एक आपला मराठीचे भाऊ, तो डेव्हलप करतोय. GTA सारखी कन्सेप्ट आहे, बट मुंबईला धरून आहे. सो मी खूप इझी नाही होते एवढं मोठे गेम बनवणं. बट लाईक आय गेस मी ऐकले की फायनल होण्यातच आलेला आहे. फौजी पण आलं होतं, किती घाण लागलं माहिती. फौजी एकदा त्याचं पेज फॉलो कर, जाऊन बघून फक्त
खूप क्रेझी एकदम. हा अरे फौजीचा विषय निघाला, काय झालं फौजीचं शेवटी? काय फायनल नाही झालं काय? शिट गेम आहे, शिट गेम. एकदम वन ऑफ द शिटेस्ट गेम आहे एव्हर प्लेड. यार मी जेव्हा त्याचं बघितलं होतं तर आमचं फर्स्ट गेम प्ले आलाय. आता फक्त तुम्हाला गन्स नाही भेटणार. तुम्ही स्टार्टिंग फेज मध्ये तर तुम्ही हाताने मारा वगैरे असं काहीतरी. खेळलं नाही का तू? खेळला नाही मी काय एकदा मी म्हणणार मी पण खेळलोय. शिटेस्ट गेम आहे. तेच. आत्ता अजून एक गेम आलाय मोबाईलचा, मला आठवत नाहीये. अंडरवर्ल्ड गँगस्टर नावाचा काहीतरी आहे. भाई तो एकदम कडक येणार आहे. म्हणजे त्याचं काय म्हणतात अर्ली रिव्ह्यूज आलेले त्याचे. त्याच्यामध्ये आपले आपले गँग सीन असतो ना, तसंच आहे. पण चांगलं आहे. इंडियन बेस्ड गेम आहे. अच्छा आहे. बघू आता कसं पुलअप करतात. अँड लेट्स मूव टू द नेक्स्ट टॉपिक. आता मोस्टली आता आपल्याला सांगता करायचं याच्यावरती स्टेजवरती. तर येस. फेवरेट कार्टून कुठलं आहे? अभिलाष भाऊ तुम्ही सांगा पहिलं. हा तेच माझं खूप मोठं आहे. तेच म्हणलं मोठं नाही होईल पण एलॅबोरेट करेल की माझं तो चाइल्डहुड वाला फेस कसा होता. येस. माझी जी शाळा होती ना ती अशी 12 ते 5:30 होते. ठीक आहे. सो मला पोचता व्हायचे 6 आणि त्या टायमाला स्टार प्लस का स्टार उत्सव होता त्या टाइम. तेव्हा फॉक्स किड्स लागायचं. फॉक्स चॅनल्स होत आणि त्याच्यामध्ये डकटेल्स, डिझनीचे कार्टून, डकटेल्स वगैरे नाही का. असं बाहेर पाऊस पडतोय मस्त. मम्मी हॉर्लिक्स देते मला. ते पण ते टप होता बघ, ट्रान्सपरंट होतं, पाणी असलेलं चमके बिमके हालत असतात बघ. बघितलं असेल तुम्ही, त्याला बघायच काय तुम्ही. ते सो गरम गरम मस्त हॉर्लिक्स हातात आणि डकटेल्स चालू. ते एक वाईब असलं. आता पण मला ते गाणं बिनं आठवलं ना, मी डायरेक्टली त्या इव्हनिंग म्हणजे नाही, तो 6:30 वाजता पोहोचतो डायरेक्टली तिथे. ते झालं. डेक्स्टर लॅबोरेटरीज झालं. बिली मेंडी लाईफ मॅडी. हिंदी व्हर्जन, नॉट इंग्लिश व्हर्जन, हिंदी व्हर्जन. हिंदी ओपी होत. जर शशांक तू बघितलं नसेल, प्लीज युट्यूब कर, कुठेतरी जा, डाउनलोड कर आणि बघ. डिझनीवरती आहे अवेलेबल. नाही त्याचं डब नवीन वाला नाही, जुनं वाला. ते तो खूप आर रेटेड होतं भाई. आणि आर रेटेड खायचं नव्हतं. बिली मेंडी और लाईफ मॅडी. हा ते माहिती की ते अरे भारी होतं ते. त्याची बहीण खूप सिरियस असते आणि ते येडं असत. माहिती. आणि तो रिपर असतो, ते रिपरला ती लटकवती. बनवून ठेवती त्याला काहीतरी. बाई तो रिपर तिला मॅन्डीला घाबरायचा यार. हा झालं. फिनियस अँड फर्ब झालं भाई. फिनियस अँड फर्ब, एक बटॉस्की. अरे खूप सारे आहेत भाई, खूप सारे बघायचो मी. असं स्पेशल नाही, सगळं बघायचो. आपलं स्पायडरमॅन झालं. कुठला कोची काम आहे? नाही ते नंतर जॅपनीज बघायचं. नंतर जॅपनीज एवढं नव्हतं तेव्हा आपल्या इंडियात. फक्त जॅपनीजच्या नावावर पोकेमॉन चालायचं बस. ड्रॅगन बॉल झी ते पण होतं. ते पण नाही बघायचो मी, कारण की ते बघायला स्टार्ट केलं नंतर वाटलं स्टोरी त्यांची थोडी हे होती, बोरिंग होती ना, कळायचं नाही. बरोबर. इंग्लिश असेल, खूप इंग्लिश. मी तर त्याच्यामुळेच बघितलं नाही ड्रॅगन बॉल. खूप सारे होते. मग स्वॅट कॅट झालं, पॉवर काय म्हणतात ते, कॅप्टन प्लॅनेट. भारी होते त्या टायमाला. आताच्या मुलांचं मला वाईट वाटतं. मला मयम पोराचं वाईट वाटेल की भाई तू कुठल्या एरामला बघणार की कार्टून येत नाही. लागायचं ना, संडेला लागायचं कॅप्टन. संडे 8 का 9 ला असं काहीतरी लागायचं. पॉवर झोनच्या ह्याच्यामध्ये लागायचं, पॉवर झोन म्हणून लागायचं सीएम. तुला भारी मिस केलंय रे कार्टून. येस. ऍक्च्युली काय आहे ना, खरं तर तुम्हाला पूर्ण जो एरा डेव्हलप झाला ना, गेमिंग असू दे, कार्टून असू दे, तो सगळं पाहायला भेटलं 90s किड्सला. खरंच मी पण थोडा बॉर्डरवरती. या गोष्टीचं होतं की जेव्हा चॅनल किती होते, 4 फेवरेट होते, 4 का 5 फेवरेट होते. आणि त्या 4 का 5 फेवरेट वरतीच चॅनल वरतीच सगळे प्रोग्राम ना, समजा 10 वाजता समजा इथे पोगो वरती नॉडी किंवा आपला काय बोलतात त्याला, ऑसवर्ल्ड लागायचा ना. ऑसवर्ल्ड. तर तेव्हा तिथे पॉवर रेंजर्स लागायचं जेटिक्सला. मग ते जरा मिस व्हायचं त्या गोष्टीमध्ये. बरोबर. आणि 10 ते 12 वाजेपर्यंत पॉवर रेंजर्स, आय गेस मला तरी असं वाटतं 2 पॉवर रेंजर्स लागायचे, एक निंजा स्टॉर्म लागायचा आणि डायनो थंडर लागायचा. त्याच्यानंतर मग बोला म्हणजे हा जो जमाना गेला ना, तर त्याच्यानंतर एसपीडी कदाचित आला, मग तो एक फेवरेट झाला एसपीडी. येस.
SPD पण शशांक छान आहे. नाही नेटफ्लिक्सवर ना एक हे सिरीज आहे डॉक्युमेंटरीज द टॉईज दॅट मेड अस. ओ त्यामधले ना ते सिलेक्टेड तुला कळून जाईल कुठल्या बघायचे कुठल्या नाही बघायचे. तर तू बघ एकदा. अच्छा. फुल 90s एरा घेतलंय. पण ते गेमिंगचं हम्म. पण आहे त्यामध्ये बाई. द गेम्स हू मेड अस काहीतरी हाय स्कोर म्हणून काहीतरी डॉक्युमेंटरी त्यामध्ये आलं होतं. मोटल कॉम्बॅट कसं बनवलं होतं वगैरे वगैरे. मोटल कॉम्बॅट तर जेव्हा मोटल कॉम्बॅट आलती ना ती तर सर्वात काय म्हणतात त्याला चर्चेत असणारी गेम होती बाई. हम्म. म्हणजे ना मारधाड रक्तन बिक्त फॅसिलिटी हे न ते फुल पॅरेंट्स लोक परेशान. अरे भाई असले गेम कोण काढतात. पहिलं गेमच आलं होतं ना ते. हो नंतर मग पिक्चर आला ना. हो. या. ते ऍक्च्युली ते युनिव्हर्सच आहे ते मॉर्टल कॉम्बॅटचं ना एक वेगळं युनिव्हर्स आहे. अरे लय मोठे युनिव्हर्स आता Story ते, अजून हा. सेकंड पार्ट येतोय ना भाऊ ट्रेलर कधी ड्रॉप हा करतो ना, ते तेच ना. जस्ट वेटिंग फॉर दॅट. जबरदस्त होता. वेल शशी भाऊ, तुमचं फेवरेट कार्टून कोणतं होतं लहानपणी? येस फेवरेट कार्टून आता माझी मी लहानपणी. मराठी मीडियम मध्ये होतो ना, तर आमचं कसं होतं पहिली ते चौथी मॉर्निंग स्कूल असायचं, सकाळची शाळा असायची. हा हा तर मी घरी यायचो 12:30 पर्यंत यायचो. शाळा जवळच होती घराच्या. हम्म. तर 12:30 पर्यंत वगैरे यायचो. तर फ्रेश वगैरे होईपर्यंत आपण म्हणजे इकडे फ्रेश होतोच आहे आपण, टीव्ही आधी चालू. तर 7 ते 12:30च्या टायमात आहे ना दुपारी स्कूबीडू फर्स्ट म्हणजे स्कूबीडू हा. लागायचं. पहिलं तर स्कूबीडू लागायचं. सीएनचं बोलतोय ना तू सीएनचं बोलतोय ना. नेटवर्कवर. हा, म्हणजे 1 तास चालायचं मस्त निवांत चालायचं 1 तास स्कूबीडू प्रॉपर. ते त्याच्यानंतर स्कूबीडू नंतर मधी ते अभिलाष तुला माहिती असेल ते एक कारचे लागायचं बघ कार्टून. असं ते 4 गाड्या लेफ्टनी जायच्या, 4 गाड्या खालून वर जायचं, असं चेकर सीट त्यांचं असं स्टाईल होती. इंट्रो अरे इंट्रो ते इंट्रोला. लुनी टून्स वाले असते. हा लुनी बहुतेक. टून्स ब्लॅक पिंक पॅन्थर वगैरे मिक्सअप होतो. तो टोपीवाला त्याला हा असे हा हा. मुश्या असतात. ते नाव नाही बरोबर आठवत. बरोबर. रेसिंग वाली गेम होती ती. रेसिंग वाले असायचे. हा. आणि मध्ये मध्ये कधी कधी त्या टायमात लोनी टून्स पण असायचं. हा. आणि मग संध्याकाळचं 3-4 वाजता ना द मास्क लागायचं. येस द मास्क फेवरेट होतं, म्हणजे मी पण बघायचो, आमची आई पण बघायची द मास्क, कारण खूप भारी होतं. आणि तेव्हाच त्या पिरियड मध्येच आहे ना आपले जिम कॅरी भाऊंनी पण मग मस्त जे आपल्याला हा. द मास्क मूवी दिला. तर तो ऍक्च्युली दादाकडे बघितलेला मी. तर द मास्क फेवरेट आहे, म्हणजे द मास्क तेव्हापासून आवडतं. नंतर आता अभिलाषनी पण नाव घेतलं त्याचं, स्वॅट कॅट्स म्हणून. जबरदस्त कार्टून. मी विचार करतोय लाईव्ह ऍक्शन ब्रो, तुझं लाईव्ह ऍक्शन येते पाहिजे. येतंय का? गॉड. मी तेच बोलणार होतो की अजूनपर्यंत कोणी कसं बोललं नाही, बट मी थँक्यू अभिलाष. शेअर पण केलं होतं कुठल्या तरी प्रोडक्ट. पलीकडची कंपनी आहे हा जी लोकांचे तोंड खराब करते, फेस खराब करते. त्या कंपनी पोरांना समजून जाईल. त्या कंपनी मी होते ती कंपनी. तिने स्वॅट कॅट्स बनवण्याचं प्लॅन केलंय. आणि एक खरं आहे. खरं असेल तर चांगली गोष्ट आहे बाबा, बनवा. बघतो मी पण रिसर्च करून, खरं आहे का? काय रुमर्स नाहीये भाई, खरंच आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी भाई, नारुतो लाईव्ह ऍक्शन बनतंय. थँक बाई. मी पण लेट्स सी. डायरेक्टर पण चांगला आहे. शांगची वाला त्यांनी ते कल्चर खूप भारी घेतलं होतं. आणि त्यामध्ये 9 फॉक्स पण दाखवलं होतं त्यांनी हो शांगची मध्ये. तुम्ही जर पाहिलं असेल तेव्हा त्याची न्यूज बघितली ना, म्हटलं हा भाई बेस्ट पोर्ट्रे करेल. असं वाटतं बॅक ऑफ द माइंड कुठेतरी चालू असेल का त्याचं ते करताना, की आपण काय बोलणी वगैरे सुरू असेल का? 9 टेल्सचं त्यांनी दाखवलं तिथे. नाही रे, ते अरे 9 फॉक्स ना त्यांच्या कल्चर मध्ये येतो, जॅपनीज कल्चर. हा, तर त्यामुळे दाखवलं असेल. अच्छा. आणि अजून राहिलं सुपरमॅन आणि बॅटमॅन आवडण्याच्या आधी आपला एक साइड शक्तिमान चालू होता. ठीक आहे, शक्तिमान एक साइड चालू होता. हो करेक्ट. खूप आवडायचं. कॅप्टन प्लॅनेट खूप आवडायचं. संडेला आहे ना. जे आता 90sचे लोक ऐकतील ना, हे जसं अभिलाषनी नाव घेतलं, मला पण ते एकदम हिट झालं. तर कॅप्टन प्लॅनेट भारी होतं. म्हणजे आपले जे 5 आहेत तत्व, एलिमेंट्स, ते प्रत्येकाकडे त्यांची अंगठी असते
आणि त्या अंगठीतून ते एक एलिमेंटचा मग तो सुपर हिरो तयार होतो, कॅप्टन प्लॅनेट म्हणून. आणि त्यांचे सगळे इश्यू तसेच होते ना, म्हणजे अर्थच्या रिलेटेड होते, पोल्युशनच्या रिलेटेडच होते. पॉल्युशन. हा, मस्त होतं ते, छान होतं ते कार्टून. आणि एंडला ते मस्त एक हे द्यायचे, असं संदेश टाईप द्यायचे की हा. पोल्युशन कसं कमी करा, कसं काय मॉरल द्यायचे. हा, भारी वाटायचं ते. डेक्स्टर्स पण राहिला. बाई डेक्स्टर डेक्स्टर लॅबोरेटरी. आणि जसं लास्ट टाइम बोललो की पॉवर पॉफ गर्ल्स, की हे कार्टून मुलींशी जास्त रिलेटेड होतं, बट कधीच असं वाटलं नाही की मुलं बघायची की- बाई पाप हा, बरोबर, म्हणजे पाहिजे मोस्टली. मुलंच जास्त बघायची. हा, आणि पहिलेच एक चांगलं होतं यार, की असं नव्हतं की हे कार्टून पोरांचं आहे आणि पोरींचं आहे. हा ते लहान पोरांचं कार्टून होते पहिलेच आहे. विक्टोरिया लहान अजून पोरांचं नव्हती तेव्हाच. काय माहिती यार, असं पहिले नव्हतं की हे फक्त. इवन तुला सांगतो, हा. पहिलेचे कार्टून्स हे म्हणजे आता ते लोक युट्यूब मध्ये बनवतात, की ते म्हणतात की आधीचे कार्टून जे होते ते मोस्टली लहान पोरांचे कमी आणि जास्त ऍडल्ट लोकांसाठी जास्त बनवलेले, की हो. मोठ्या माणसात. बरोबर. हा, त्यामुळे ते आता जास्त हिट करतात. तो एरा, अरे यार आपल्याला हे पाहिजे. इवन सिम्सन भाई ते काय हा ते वेगळा किस्सा आहे तो, जाऊ दे. सिम्सन भाई तू अजून विसरला कार्टून फ्लिंटस्टोन विसरला. ओ Flintstone भाई Flintstone Flintstones. झाले. त्यांची ती गाडी Flintstones. यार भाई रेसिंगला. चालून ना ती गाडी काय हा, लॉन्च बरोबर. इवन त्यांचे मूवी पण छान होते, 2-3 मूवी काढले त्यांनी. ह्याच्यावर आहे, जिओ सिनेमा आहेत त्यांचे movies. आहेत का? ओके ओके, बरोबर. आहेत. असं आहे, चांगलं गेलं आमचं लहानपण, चांगले कार्टून मस्त होतं भाई. हा कार्टून खूप भारी होते. त्याच्यात मुद्दाहून ते जस्टिस लीग आणि बॅटमॅनचं नाव नाही घेतलं, कारण ते सगळ्यांना माहिती, बट मुद्दाहून त्या कॅप्टन प्लॅनेटचं का नाव घेतलं, कारण खूप कमी लोकांना माहिती आहे कॅप्टन प्लॅनेट म्हणून असं काहीतरी होतं म्हणून. आणि स्वॉट कॅट्स. राईट. स्वॅट कॅट्स आमच्या वेळेस आय गेस नव्हतं मे बी. नाही नव्हताच भाई, ते तेव्हाच बंद झालं भाई. तेव्हाच बंद झालं. हा, रावडी आलं होतं ते. रावडी भाऊ, तुम्ही सांगा की तुमचं फेवरेट कार्टून कोणतं होतं लहानपणीचं? माझं फेवरेट बोलाल तर असे भरपूर आहेत, हम्म. पण सांगायचं बोललं तर मला तरी असं वाटतं पोकीमॉन एक लागायचा. येस. पोकीमॉन एक माझा फेवरेट होता. आणि समोर एक जॅक बोलर हो, तो एक चांगला होता. चांगला होता. आणि सर्वात जास्ती भारी म्हणजे बोललं तर बेबलेट. बेबलेटचे सगळे एपिसोड मस्त होते. भाई आपण काय म्हणजे करायचं त्या एरियामध्ये त्या तिन्ही गोष्टी म्हणजे 2 गोष्टी फेमस झाल्या होत्या, पोकेमॉन आणि बेबलेट. भरपूर क्रेज होता आणि त्याचे एपिसोड पण वगैरे चांगले यायचे. आणि त्या एरियामध्ये आम्ही बेबलेट्स घेतले पण होते. माझ्याकडे तर पत्र्याचा होता एकदम मोठा वाला. अजून पोकेमॉन कार्ड्स पण आहे लहानपणीचे. पोकेमॉन कार्ड्स पण आहेत वेगळे. त्या एरियामध्ये मला तरी असं वाटतं माझं फेवरेट पोकेमॉन आणि बेबलेटच होतं. आणि स्वॉट कॅट्स, जसं हे दोघं बोलले ना, स्वॉट कॅट्स पण चांगलं दाखवायचे. आमच्या वेळेस तर भाई लाईक मोस्टली ना डिस्नीने पुलअप करायची कोशिश केली होती. तर त्या डिस्नीचे तेव्हा कुठे एवढं माहिती होतं डिस्नी वगैरे माहिती. बरोबर. तेव्हा फक्त कार्टूनची एन्जॉयमेंट. आम्ही असे ना मिडल एरियाला असं वाटतं. डेक्स्टर द लॅबोरेटरी म्हणजे फेवरेट, म्हणजे जे जास्त करून मी बघितले ते म्हणजे करेज द कवर्ली डॉग. म्हणजे जे सारखे अजून बघायला कंटाळा पण येत नाही. करेज द कवर्ली डॉग आहे, स्कूबी डू आहे, आणि डेक्स्टर द लॅबोरेटरी आणि पॉवर पॉफ गर्ल्स. हे 4 माझे मेन फेवरेट कार्टून्स आहेत. त्याच्यानंतर मग हे येतात पोकेमॉन आणि बेबलेट. येस. आमच्या वेळेस एक होतं बघ, तुमच्या वेळेस असेल पण आय गेस 8 आणि एडी 3 भाऊ होत्या बघ. पण सही होतं. ते पण माझं फेवरेट. 3 इडियट सारखं होतं ते पण सही होतं. 3 इडियट्स म्हणजे ते एकदम खालच्या थरावरचे एडे होते भरपूर. ते लोक एडेपणा करायचे. ते लोकांना मित्र बनवायचं पण नाही. स्केच स्टाईल होती काहीतरी. माझी मम्मी ओरडायची मला ते कार्टून. अजून एक सांगतो करायची ना ती लोक. हॉरिड हेनरी. नाही, तो तर बकवासच होता, मला तर आवडला पण. अरे सॉरी, तुमच्या भावाला झुकवले असतील. असं काही नाही भाई, प्रत्येकाचे व्ह्यूज आहे. मी ठेवणार बरोबर. नाही मी तो नाहीच बघितला. मला वाईट द्यायची ना, आधीच नाही. त्याचं काय होतं, थांब, त्याचं हिंदीमध्ये होतं बस करो हेनरी, असं काहीतरी होतं. जुने आपल्या इंडियात उशीर आले. आमच्या वेळेस कार्टून
नाही. आपल्याकडे नाही, नव्हतं, यांच्यावर होतं. 2000. कार्टून हम्म. आपल्याकडे उशीर आला. ओके ओके. आमच्या कारण त्याचे ना हा. प्रॉपर कॉमिक छोटे नाही असतात का ते कॉमिक भेटतात असे पुठ्ठ्याचे कॉमिक असतात बघ, हम्म, हम्म. 15-20 पानांचे असतात ते छोटेसे कलर वाले, ओके ओके. तसं त्याचं येतं. हा हा हा. इव्हन तुम्ही आमच्या बघितलं वेळेस असेल ना, कार्टून हा, हा. नेटवर्कचा जो लोगो आहे ना, कार्टून हम्म. नेटवर्कचा लोगो, बरोबर. तो सीएन होईपर्यंत तरी कार्टून चांगली होती. त्याच्यानंतरचा जो चेंज झाला ना, मग सगळे कार्टून एकदम बकवास यायला लागले. आमच्या म्हणजे आमच्या काहीही वेळेस यायला change लागले, झालंय. वेस्ट. CN. बेन माझ्या 10 वेळेस पण बोलशील तर बेन 2000 10 नंतर. एकदम हा. थोडा फेमस. बेन Yes. 10 भाई K11च्या एपिसोड नंतर मग तो एकदम हेच झाला, अरे डिसअपिअरच झाला. बेंटेनची तर मग त्याची लाईव्ह हा. movie पण आली. बेंटेनची क्रेज इतकी होती मला, मी बरोबर 10:10:10लाच पाहिलं होतं बेंटेनचा फर्स्ट एपिसोड. मी चुकवला आणि मी दांडी मारली होती. आणि तुम्ही विचार कराल तुम्ही ना, हा, हा. तर ऍक्च्युली आहे ना, ह्या सगळ्या कार्टून पेक्षा ना, म्हणजे एक लाईव्ह ऍक्शन मध्ये बोलायचं तर पॉवर रेंजर्स. ऍक्च्युली पॉवर Yes. रेंजर्स मध्ये मल्टीवर्स ऑफ मॅडनेस सुद्धा पण झाला होता, बघितला असेल तर. हम्म. हो हो. त्या पद्धतीचा मॅडनेस पण मला अजून पण आठवतोय तो एपिसोड, हम्म. की डायनो थंडर मध्ये निंजा स्ट्रॉम लोक आले होते. हा. अरे तो तो निंजा भारी स्ट्रॉमचे केलं विलन त्यांनी. आला एक होता. नंबर तो एक episode episode नंबर भारी होता. केलं. नाही, म्हणजे भारी केलं तो episode. म्हणजे म्हणजे तेव्हा युनिव्हर्स वगैरे काहीच माहिती नव्हतं. तेच ना यार. मला आपण डायनो म्हणजे थंडर तेव्हा पण time आवडायची, travel निंजा दाखवलं स्ट्रॉम पण आवडायची. हा. नाही तेव्हा त्यांनी टाइम ट्रॅव्हल दाखवलाय, मल्टीवर्स ते नाही पण दाखवलं माहिती त्यांनी. नव्हतं. ते पण एवढं माहिती नव्हतं ना, तेवढं कोणी हा. डोक्यात जायचं. तेव्हा आपल्याला काहीच माहित कन्सेप्ट माहित नव्हती. आपण फक्त आपल्याला फक्त हे आले हे माहिती कोलॅब होतं की बस. बस पॉवर रेंजर्स आहेत ना, आता आता हिरो आहेत हा. तर ते विलनला तेच. मारणार, एवढंच माहिती होतं. बरोबर. ते आधी तुम्ही नाही विचार करा ना, का 2 युनिव्हर्स. सिरियल्सचे कोलॅब व्हायचे. मराठी बापरे serial. बाप, किती तस- म्हणजे मी बोलाल ना, तर मला तो एक कोलॅबरेशनच माहिती आहे. बाकी अजून किती झाले. वाईल्ड फोर्स आले होते, एका Yes. फोर्सचे आले होते एकमेकांमध्ये. रेड रेंजर एकत्र आहेत सगळ्या हो युनिव्हर्सचे. बरोबर. बापरे बाप, खूप मस्त. म्हणजे त्याच्या मार्वलच्या अगोदर तेच होतं हम्म. जे आपण मला हो. काही बघितलं माहित होतं. नाही यार, मला ब्लॅक रेंजरचं असं ग्रेज होतं ना माझ्याकडे, लिटरली ते हेल्मेट आहे मला 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 अजून. सेम सेम मी घेतलं होतं हेल्मेट, मास्क. अँड वळूया माझ्याकडे पण होतं. हां, तर पुढच्या टॉपिककडे वळूया, की एक फेवरेट सिरीज रेकमेंड करा, किंवा आता की तुम्ही काय बघताय सध्या काय बघताय आणि काय रेकमेंड करू इच्छिता तुम्ही. तर अभिलाष भाऊ बोला. सध्याला मी हे बघतोय कार्निवल रो. सेम इयर. रिकमेंड करण्यासारखं काय रिकमेंड करू शकतो, खूप सारे सिरीज आहे, लोकांनी खूप सारा पाहिलं. पण आय गेस बँशी बघू शकता तुम्ही, खूप अंडर रेटेड आहे, असं लोकांनी पाहिली नसेल. रेकमेंड कराल नक्की बघा. यप. शशी भाऊ काय रेकमेंड करू इच्छितो. रेकमेंड मी मूवी, मराठी मूवी आहे. कारण आता तसं काही जास्त काय बघण्यात तर नाही चालू आहे. हां हां. तर म्हणजे ती ह्या 2 मूवी आहेत त्या अशा सगळ्यांसाठी नाही बनल्यात. तर सजेशन आलं तर मला म्हणून बघितलंय मी. कासव आणि त्रिज्या म्हणून आहे. छान मूवी आहेत. म्हणजे असं वाटत नाही मराठीत असं इतक्या जे लोक बोलतात ना मराठीत काय असतंय, तेच कॉमेडी असतं, गावाकडच्या गोष्टी असतात. नाही, ह्या 2 मूवी बघा. म्हणजे प्रॉपर असं आपल्या हॉलिवूडमध्ये टर्म आहे ना दी सिनेमा म्हणून, डबल कोट मध्ये दी सिनेमावाला, तसे मूवीज आहे. म्हणजे प्रॉपर छान मूवी आहेत. आणि सध्या ते मगाशी बोललो तसं की निंजा कुमाई म्हणून बघतोय मी. छान आहे, फाईट सीन वगैरे. ज्यांना असं फाईट जॉन विक बघायला आवडतं त्यांनी बघा. येस. रावडी भाऊ तुम्ही बघा, ओव्हर टू यू. काय म्हणतात. सध्या तरी ऍक्च्युली कालपासूनच मी तसा पण रिव्ह्यू पण टाकला होता की बॅटमॅन 2004 म्हणून टीव्ही सिरीज आली होती. कदाचित ती एवढी फेमस नव्हती पण ती बघण्यासारखी होती. आणि कालच त्याचे मी 5 एपिसोड बघितले, खूप ऑसम होते. तर मी रिकमेंड करीन, जर या लोकांना बॅटमॅन ॲनिमेटेड सिरीज आणि तो कॅरेक्टर आवडत असेल ना, तर ती सिरीज पण बघा. बिकॉज खूप ऑसम एपिसोड त्याच्यामध्ये आले होते. आणि म्हणजे स्टोरी टेलिंग खूप छान दाखवली त्याच्यामध्ये. इव्हन बॅटमॅन जोकरला ओळखत पण नव्हता फर्स्ट एपिसोड मध्ये. राईट. जोकर पळून जातो आर्काम असायलम मधून, तेव्हा त्याची पहिल्यांदा त्याचा फेस ऑफ होतो त्याच्याबरोबर. असं म्हणजे फर्स्ट एपिसोड मधून दाखवून दिलं. तर मला जरा ते इंटरेस्टिंग वाटलं मला, म्हणून मी सजेस्ट करेन की तुम्ही ही बघा. येस. आणि माझा रिकमेंड करायचं झालं तर सध्या मी एक मराठी मूवी बघितली, साबळा नावाची.
लेटेस्ट आली, दिग्पाल लांजेकरच्या भावाने डिरेक्ट केलेली आहे. दिग्पाल लांजेकरचं पण मोस्ट इन्व्हॉल्वमेंट आहे, प्लस संगीत दिलेलं आहे देवदत्त बाजीने. भाई ती मूवी ना एक नंबर आहे, म्हणजे इतका मस्त चित्रपट मी आत्तापर्यंत पाहिला नाही. वाळवीच्या लेवलचा चित्रपट पाहायचा होता आपल्याला आणि तो भेटला आहे शेवटी. आणि प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसने खूप मस्त काम केलं आहे. खूप कमी कॅरेक्टर आर्क्स आहे पण बेस्ट, लाईक एक नंबर. शेवटपर्यंत जो ट्विस्ट आहे ना तो थक्क व्हाल तुम्ही की अरे हे पण होऊ शकतं का, असं जसं आपण वाळवीला किक बसली होती आपली तसं होईल. आणि मी आता सध्या कार्निवल रो सिरीजच बघतोय, संपत झालेली, एक 8वा एपिसोड चालू. मी लास्ट एपिसोड येस, तर कार्यक्रमाची पॉडकास्टची सांगता करूया. आणि Yes. कसं वाटलं तुम्हाला आपल्या पॉडकास्ट बद्दल, अविलास सर सांग. खूप मस्त वाटलं. लेट बघू पुढच्या भागात पण ट्राय करेन नक्की. यायचं. रावडी भाऊ सांगा तुम्ही, कसं वाटलं? मजा आली, खूप मजा आली. तुमच्या तिघांची पण बोलून मला खूप मजा आली. आणि असं कधी, आणि ऍक्च्युली बोलतात ना, असे दिवस कधीतरीच येतात येस, जेव्हा 4 जण मिळून बोलत बसतात आणि ते पण फेवरेट गोष्टी झाले. अवेंजर्स असेंबल झाले. तर त्याच्यामुळे मी थँक्यू बोलीन शशांक आणि अभिलाष यांना आणि एमजेला सुद्धा. तुम्ही एवढ्या या गोष्टीसाठी वेळ दिलात, खरंच खूप आभार मानतो मी तुमच्या दोघांचे. नक्कीच. वेल, शशी भाऊ कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं, छान वाटलं गप्पा करून. गप्पा करायला कधी मागं पुढे करत नसतो आपण सुपर हिरोच्या गप्पांवर. असंच करत राहा. एमजेला शुभेच्छा दिली मोस्ट पर्टिक्युलरली. असंच कर, असंच बनवत राहा, अजून पॉडकास्ट बनवत राहा. असेच नर्ड मंडळींना गोळा कर, गप्पा अजून बनव, अजून छान छान पॉडकास्ट बनव. हो नक्कीच. बाकीच्यांना पण, ऐकणाऱ्यांना पण सांगेल, सपोर्ट करा एमजे वर्सला. आणि मित्रांनो, मी लिंक देतोय खाली आपल्या स्पॉटिफायच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये, दोघांकडे खाली लिंक्स दिल्या आहे. आपण नर्ड फॅन, रावडी, अभिलाष भाऊ तिघांचे इंस्टाग्राम हँडल्स आहे, यूट्यूब चॅनल्स आहे. जा, मला फॉलो करा मस्त. आणि जर तुम्हाला अजून कंटेंट बद्दल पाहिजे असेल गाईज, सजेस्ट करा खाली कमेंट्समध्ये. सजेस्ट करा कमेंट मध्ये, आणि आवडत असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो पण करा. येस, आणि आपण फॅनला पण फॉलो करा. हो हो, पॉडकास्ट कसा वाटला खाली कमेंटमध्ये टाका. स्पॉटिफायमध्ये तुम्हाला कमेंट दिसेल, युट्यूबमध्ये तर आहेच. चला, आणि गेमिंग बद्दल अपडेट पाहिजे असेल तर अभिलाषला पण फॉलो करा. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. फ्युचर मध्ये जमलं तर गेमिंगचं पण एक होऊ शकतं मराठीवाले कम्युनिटी. अरे नक्की, अभिलाष चालू करेन. त्याला खूप टाइम मी विचार केला होता त्या गोष्टीमध्ये, पण इंटरेस्ट